श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वेंकटाद्रि समं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचनः। वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजेनिशं। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सं। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यपतिमच्युतं। शुक्लाम्भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वविघ्नप्रशमनं सर्वसिद्धिकरं परं सर्वजीवप्रणेतारं वन्दे विजयदं हरिं। लक्ष्मीनारायणं वन्दे तद्भक्तप्रवरो ह्यः श्रीमदानन्दतीर्थाख्यो गुरुस्तञ्च नमाम्यहं। यो विप्रलम्बविपरीतमतिप्रभूतान् वादानिरस्य कृतवान् भुवि तत्त्ववादं सर्वेश्वरो हरिरितिः प्रतिपादकन्तम् आनन्दतीर्थमुनिवर्यमहन्नमामि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथाः। सृष्ट्यस्थित्यपेह निहितिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषिशत्रात्मकस्य विष्णोर्व्यस्ता समस्ता सकलगुणनिधेः सर्वदोषौपपेतः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तं। जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन निरस्तसदा कुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रन्थमुदीरयेत्। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्य श्रीमदाचार्य सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। भारतीश मुख्यप्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपालकृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनो। तशीची आमगेले समस्त गोकर्ण मठाचे वृंदावनस्थ सर्व स्वाम्याले चरणकमलांक नतमस्तक जावंगेनो। आमगेले विद्यमान्य स्वामी जेवन आशिल्ले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलांक नतमस्तक जावंगेनो। हे अधिक मासाचे विशेष सुसंदर्भ पर्वकालारी नित्य ही परमात्माले सन्निधानांतू एक ज्ञानयज्ञ कार्य घडका म्हणलें एक समस्त अभिलाषेन उत्सुकतेन सर्व सद्भाविक सत्महाजन हे परम पवित्र जालें तसले श्रीमद्भागवताचे महापुराणाचे श्रवणाक उत्सुकता जावन अत्यंत रसभरीत जालें तसले हे रसपान करका म्हणलें उद्दिश्यान उद्युक्त जावन परमात्माले सन्निधानांत आयिल्ले तसले सर्व भजक महाजनांक हृत्पूर्वक स्वागत। कालच्या दिवसांतू विशेष सांदर्भिक पर्वकालारी लक्ष्मी सहित सत्यनारायणाले उपासना घडचे स्थानारी भागवताचो नवम स्कंदाचो आमी कालच्या दिवसांतू पळयले। सूर्यवंशाचे सर्व ही विस्तृत वृत्तांत, भगीरथाले चरित्र, नभागाले चरित्र, अंबरीशाले चरित्र, परशुराम देवाले चरित्र, प्रभु रामचंद्र देवाले चरित्र सर्व ही आमी अत्यंत संक्षिप्त रितीन मना वच तशी चंद करून आमी सर्व ही पळोवंक गेलो। आमगेले परमात्माले दिव्य गुण गान आयकून आमगेले देह अत्यंत
मन भरीत जावंगेनो तृप्ती दिल्लेस दिल्या बीची आजी अति सुंदर परम पावित्र दिल तसले चंद्रवंशाचे विस्कृत रूपारी प्रभू श्री कृष्ण परमात्माले दिव्य अवताराचे सृष्टींतू अवतार घेवनो सर्वांक आदर्शप्राय जावंगेनो हे सर्वही पृथ्वीचे लालना पालना परमात्मानं कशा रीतीनं घडेशिल्या तद्निमित्तानं परमात्माले रूपलावण्य कशा रीतीनं मन भरीत दिल तसले वृत्तांत आयच्या दिवसाक आम्ही ऐकूनो सर्वही आनंद भरीत जावंगेनो परमात्माले दिव्य लावण्याचे श्रवण कोरनो आम्ही हे परम पावित्राचे भागवताचे ग्रंथाचे विशेष पुनीत जावनो आमगेले जीवनाचे उद्धार जाव का तर जाल्यार प्रभू रामचंद्र देवाले कशी मार्गदर्शन की तशीची कृष्ण परमात्माले आदर्श राजनीती आम्ही पळोवपाके परीक्षित महाराजू अत्यंत सन्निहित जावंगेनो आपणेले मरणकालाचे संदर्भारी शुकाचार्याकडच्यान विशेष रितीनं विज्ञापन देवनो आपणेले जीवनाचे उद्धार करून घेवका म्हणत असले एकमेव दृष्टिकोनानं शुकाचार्याकडेन भागवताचे अध्ययन विशेष रितीनं आस्वाद घेवच्याक श्रवण करच्याक प्रारंभ केल्ले आयच्या दिवसांतू आम्ही हे दशमस्कंदांतू कशा रीतीनं देता पळया कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञं चोभयवंशानां चरितं परमाद्भुतं के परीक्षित महाराजू शुकाचार्यालगी विनंतीपूर्वक सांगतसा यद्दोष्ण धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तमः तत्रांश तेन वर्तीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसनः कसन वाक्य पळयाच अत्यंत परम पूज्यनीय दिल तसले शुकाचार्याकडेन विनंतीपूर्वक जावंगेनो परीक्षित महाराज सांगता आपणाक चंद्रवंशाचे सूर्यवंशाचे सर्वही विस्तार जावंगे तुम्ही चरित्र वर्णातीत जावंगे आपणाक अनुग्रहीत करून तुमगेले विशेष रूप लावण्य परमात्मा दाखयताची तांगेले वर्णातीत दिल तसले अत्यंत मन भरीत दिल तसले चरित्र तुम्ही आपणाक सांगूनो आपणाले कशे रीतीन आपणाक परमात्माले भक्ती जागृत करच्याक तुम्ही प्रेरेपित करून तान लागेल मनशाक उदाक दिल्यार कशे रीतीन तागेले तान निवतकी तशीची हे जीवनांतू म्हाका परमात्मा म्हणत असले त्रशा म्हाका उत्पन्न दिल्लें तुम्ही केवल दिव्य वाणीन सद्भरितान परमात्माले रूप लावण्य सर्वही म्हाका उदाक रितीन पान करून तशी परमात्माले दिव्य उपासना करतसले महोदय भाग्य आपणाले त्रशा तुम्ही निवारण केल्ले आसा जाल्यार सुद्दाची अत्यंत अद्भुत दिल तसले चरित्र तुम्ही सविस्तारान आपणाक वर्णातीत जावन सांगिल्लें आसा स्वाभाविक जावनू धर्मशील जावंगेनू यदुवंशाचे विशेष वर्णना तुम्ही सांगलें जाल्यार त्याची वंशांतू अंशभूत दिल तसले बलराम रूपारी अवतार घेवनू प्रभू रामचंद्र कृष्णाले अवतार सर्वही आपणाक सांगका म्हूण सांगून परमात्मा लागी अंतर्गत जावन शुकाचार्या कडेन परीक्षित महाराजू विनंती दवरता तद्निमित्तान परीक्षित राजान सांगिल्लें तसलें उतराक परम पावित्र दिल तसलें हें गंगाचे तिरार बसून आपूण तुका सांगता आसा म्हूण सांगून शुकाचार्य प्रारंभ करताची भूदेवी आपणाले विशेष रीतीन परमात्माले हिरण्याक्षाक संहार करून वराह देवाले निमित्तान पुनः हे भूमीचे संरक्षण दिल निमित्तान मस्त रीतीन अहंकारित मनोभावानेन दैत्यादी असुर आपणाले हे भूमीन तूं वासन करचे लागल्याची तद्निमित्तान आपणाले देह अति भार जावंगेनो निर्माण जाल्ले आसा म्हणटा तसले रोधना
हे भूमिदेवी स्वतः ब्रह्माकडेन भिन्न करतके ती गोरूपा धारण करून आपणाले दुःख तापत्रय सर्व ही दुरीकृत करका कित्याक की म्हळ्यार सशक्त जालें तसले परमात्माले दिव्य उपासना करत असले भक्त लोकांक आपणाले देहा वयरी भार घेवच्याक आपणे कसलेच दुःख जायना जाल्यार हे असुरी कृत्य करूंक न्हू असुरी मनस्क भावान हे आपणाले शरीरारी मस्त रीतीन वेदनातीत जावंक आपणाक भार देत आसा तद्निमित्तान हे भूभार कमी करका म्हणत असले वृत्तांत स्वतः भूमिदेवी गोरूपार वचून ब्रह्मदेवा कडेन विनंती दवरता तदनंतर सर्व ही भूदेवी रुद्रदेवू ब्रह्मदेवू मेळून परमात्माले ध्यान करत असले क्षीर समुद्र तनयदल तसलो शेषशाहीरी विराजमानदल तसलो नित्य ही लक्ष्मीदेवी कडच्यान विशेष रितीन सेवना घेत आशिल्लो तसलो परमात्मुदल तसलो श्रीमन्नारायणा कडेन भिन्न सर्व ही मेळणू करताचे परमात्माक विनंती केल्यानंतर परमात्मा सांगता सावधान चित्तान आपणाक सर्व ही वृत्तांत प्रस्तुत स्थितीन जागृता मनोभावान घडयले आसा जाल्यारीची आपणाले संकल्पा प्रमाणेची कर्तव्य हांवें करचेची खंडीत खंयचे भक्तो आपणाले की कष्ट म्हूण घेवन येता की तेगेले कश्टाचे कार्पण्याचे दुरीकृत करता तसले सुख संदर्भ दिवचे तसलो जीवनाचे अत्यंत मौल्यभरीत अनुग्रह करता तसले जबाबदारी आपणाले आसा तद्निमित्तान हे पृथ्वी लोकाचेर देवता तसले अत्याचार उरो अनाचार उरो अत्यंत अहंकारान मदभरीत जाले तसले अनेकानेक दैत्य आसाची तांकां संहार करच्याक आपूण विशेष रितीन हे पृथ्वी लोकांतू अवतार घेवन सर्व ही परमात्माले संकल्पा प्रमाणेची अनुग्रहीत करता तसले अनुसंधान परमात्मा दवरता शेष रूपारी आशिल्लो तसलो बलरामू रामावतारांतू लक्ष्मणान कशे रितीन प्रभू रामचंद्राले नित्य ही अनुसंधान करून घेवन नित्य ही स्तुती गुणगान कशे रितीन प्रभू रामचंद्राले प्रत्येक पावलाक अनुकरण करून घेवन कसलेच रितीन त्रास दिवच्या ना म्हणलें एकमेव उद्दिश्यान कशी पालन करून घेवन आयिल्ले तसले संदर्भ आमकां हे भागवतांत कळटा तशीच लक्ष्मण आपणाले अत्यंत आप्त जावंक घेवन आपणाले प्रत्येक कार्याक अनुकरण करून घेवन आपणाक सहाय दिले निमित्तान आपण्यान तेगेले ऋण मुखावयले अवतारांतू निभावन करका म्हणत तसले संदर्भ स्वतः परमात्मा सांगता तद्निमित्तान आपणाले अवतार घेवचे पयलींची लक्ष्मणाला अंतर्गत जाले तसलो शेषशाही परमात्मा विशेष रितीन बलराम रुपारे अवतार घेवका म्हणत तसले वृत्तांत स्वतः श्रीमन्नारायणूची शेषदेवाक सांगता आनीची स्वतः हे जगत्ताक अति मोहित करची तरीची दुर्गा अवतार सुद्दाची घेवका म्हणून सांगून विशेष रितीन परमात्मा सांगता तद्निमित्तान भूमिक समाधान करून घेवन आपणाले लोकांक सर्व ही वताची हे भागवतांत आयिल्ले तसले सर्व ही बहु कल्पानुसार देव तात्पर्य निर्णयांत कशे रितीन यथावत परमात्माले स्तोत्र की चिंतन की ब्रह्मादि देवत की इंद्रादि देवत की रुद्रादि देवते कशे रितीन चिंतन करता की पुनः पुनः परमात्मा लागी भिन्न कोरून घेतिल्ले निमित्तान प्रभू रामचंद्र आपूण विशेष रितीन हांगा उद्धार करचे कितें हे पृथ्वी देवाचे पृथ्वीक विशेष रितीन अनुग्रह करता म्हणले तसले संदर्भ हांगा सांगिल्ले आसा ब्रह्मदेव विशेष रितीन नतमस्तक जावंक घेवन पूर्वांतू वरुण देवाक विशेष रितीन गायी आपूण दिलेली आसा तद्निमित्तान ते सर्व ही गायीचे बापूस दिले तसलो कश्यप ऋषी आनी आवसू दिले तसले अदिती हे सर्व ही अपहरण केले तेन्ना वरुणान आपणाक आयिल्ले तसले तापत्रय निवृत्ती कितें
कश्यपाले विशेष रीतीनं एक गायच्या रुपारी बुद्धी घेवन जीव घेवन थंय जन्माक आयलो. ताजे निमित्तानं वसुधैव म्हणत असले नामाभिधानानं आयिल्लें आसा. आनीची अदिती हिचीची देवकी जावंक न्हू विशेष रितीनं जन्म घेतिल्लो आसा. हे सुरभी म्हणत असले गायीची रोहिणी जावंक न्हू जन्माक येता. आनीची देवकी आनी रोहिणी हे दोनीची वसुदेवाले बायलो. वसुदेवाले आनी देवकीले चल्लो जावं का म्हूण सांगून स्वतः तांणी परमात्मो आपणाले अंतगर्भांतू जन्माक येवका म्हणत असले संदर्भो तांणी विशेष जावंक न्हू परमात्माले उद्दिश्य तप आचरण केले निमित्तानं परमात्मा तांकां विशेष रितीनं अनुग्रहीत करता. तद्निमित्तानं तांणी केलेले तपाचरणेक विशेष रितीन अनुग्रह दिता. तशीची द्रोण म्हणलें वसू तेगेले धरे म्हणत असले बायली बशी विशेष रितीनं आपणाले चेडूं जावंक न्हू परमात्मानं आपणाले गर्भांतू येवका म्हणत असले भक्तीनं श्रद्धेनं तांणी तप आचरण केले निमित्तानं हे विशेष अवतारांतू तांणी नंद म्हूण सांगून तो वसू जन्माक येता. तशीची यशोदा म्हूण सांगून तेगेले धरादेवी बायल जन्माक येता. हे सर्व ही नंदगोपू वसुदेवालो बापूस जालो तसलो. शूरराजू असा वैश्यवृत्तींतू अत्यंत जन्माक आयलो. तद्निमित्तानं वसुदेव आनी देवकीलो चल्ल जावंक न्हू गोकुलाक वचून नंदगोपोला आनीची यशोधेले चल्ल जावंक न्हू नटनातीत जावंक न्हू परमात्माले दिव्य भव्य विशेष अवतार हो ब्रह्मदेव सुद्दाची हाजी बद्दल चिंतन करता. स्वतः परमात्माले आज्ञा घेवन हे सर्व ही अनुग्रहीत परमात्माले आज्ञानुसार सर्व ही परमात्माले सेवा कर का म्हणले मनोभावाने ना सर्व ही परमात्माले संकल्पानुसार तांणी एक एक अवतार रुपारी तांगेले अवतारभूत घेवन परमात्माले दिव्य रूप लावण्य घेवचे कितें तांणी हे पृथ्वी लोका येताची. शूरसेन म्हणत असलो यदुवंशाचो राजा मथुरा पट्टणाचे वास करून राज्याचे आळविका करत आशिल्लो. तदनंतर यादव राजाक परमात्माले सन्निधाना निमित्त मथुरा पट्टणाची राजधानी देवत तसले सौभाग्य तांकां प्राप्ती जालो. तद्निमित्तानं शूरसेन राज म्हणलो तेगेलो चल्लो वसुदेव आनीची देवकीले लग्नाचे प्रयाण जावंक न्हू कालांतरांतू रथांतू वचून उग्रसेनालो चल्ल जाल तसलो. कंसू तागेले भयण देल तसले अत्यंत प्रिय भयणिके देवकीक आपुणूची सारथी जावंक न्हू ताका विशेष रितीनं 100 हस्ती 15,000 घोडे 1,000 रथ आनीची 200 दासी दिवंक न्हू तांगेले प्रयाणाचे समय रे विशेष रितीनं शंखवाद्य पूर्वक विशेष वैभवान ताकाची आपणाले आस्थानाच्यान तागेले आस्थानाक सोडच्याक वता आसा. प्रयाण मध्यंतर कंसाक एक अशरीर वाणी देता. कसन देत की म्हळ्यार रे तूं आतां खंयचे वैभवान अत्यंत प्रीती पात्र जालें तसलें तुगेले भयणीक सुखान तल्लीन जावंक तूं आपूण व्हरतस की तागेले 8वे गर्भांत तूं देवचे तसले चल्या निमित्त तुका मृत्यू आसा म्हण तसले संदेशो ते अशरीरवाणी कंसाक करता. तद्निमित्तान कंसो विचार करता देवकीक तरी ना चोरडू जाल्यार मात्र नवें म्हाका मरणकाल दाखोवच्याक शक्यता आसा. तद्निमित्तान ताका दलील संतानाक हांवें तरी मृत्यू दाखयल तर जाल्यार रे आपणाक मृत्यूचे भय ना म्हूण सांगून लेखतके पळयाच कंसाल कसन एक मनस्थिती कसकी एक शरीर वाणी जालें
तद्निमित्तानं उद्विग्नानं ताणे आतुर निर्णय घेतलके. आम्ही बी तशीच आतुर निर्णय घेवच्या का ಕೆಲವೊಂದು संदर्भार पावताच. कोणकी एक वाऱ्या वयल खबर, कोणकी एक मनशाक सांगता, तद्निमित्तानं आम्ही त्या मनशाला बी उलेल उरणाची ना अनेक मनशान सांगिले वृत्तांत सत्य ही म्हणून लेखून तद्निमित्तानं प्रादर्शवतात त्या मनशाल बशी आम्ही विरोध घेऊन तागे कडच्यान आम्ही दूर उरताके. जे मनशाले वृत्तांत सत्य म्हणून कळनंतर आमकां पश्चाताप जातके. तसलो प्रसंग कंसान आतुर निर्णय घेऊन देवकीक आणि वासुदेवाक विशेष रितीनं एक कठीण दिल तसले कारागृहांतू बंदीखानेंतू घालून दवरलके. प्रारब्धवशात कंसाले मनस्थिती तितले रितीनं आशिल्ले निमित्तानं ही कठोर शिक्षा ताका भोगचायले. पळय कितले रितीनं एक भ्रातृवात्सल्य देवकीक ताण दाखयलें. अत्यंत अण्णके कंसो देवकीलो जाल्यार बी कशे रितीनं एक बांधव्य आशिल्लें की म्हळ्यार स्वतः सारथी जावंक न्हू तिका सोडच्या गेलके. कोण असल तसलें प्रारब्धवशात लग्न करून दिलें मात्र वोरगेन घोवाघर पावयत असल तसल संदर्भारी अशरीरवाणीक कंसो उद्रिक्त जावंक न्हू आतुर निर्णय घेवन प्रारब्धवशात ताका बंदीखानेंत घालें. जाल्यार सुदाची देवकी चिंताक्रांत जाले. लग्न जालें मात्र घोवाघर वचून राबून आपूण संसार करक आशिल्लो जाल्यार प्रारब्धवशात आपणे भाऊची आपणाक मृत्यू कुपांत घालची तसलो अत्यंत घोर वर्तनातीत जावंक तो आपणाले बशी चलत आसा. आपण्या घोवाक निंदन करत आसा. अजुनीच मुगेले गर्भांत जन्माक आयिल्लें नाशिल्लें तसलें चरडाल वैरी निमित्तानं मृत्यू म्हणून परिकल्पन करून घेत आसा. हें कसन प्रारब्ध म्हणून सांगून अत्यंत चिंताक्रांत जावन परमात्माले दिव्य स्मरण करता. जाल्यार कसनेची अशरीरवाणी निमित्त तो दुख्त जालें तसलो कंसो तत्क्षणाच्यान देवकीक संहार करका म्हणून वता. जाल्यारीचे वसुदेव सांगता 8वे चल्ल्या निमित्तान मृत्यू म्हणून सांगल्या नव्हे. तीनक गर्भाक दिलना अशें म्हणल्या निमित्तान तूं कसन तिका संहार करूंक न्हू साधन करचें आसा. कंसाले क्षण अनेक चित्त कित्याक म्हण ताका जीव होड जावंक गेला. ताका तागेले जीव उरल्यार राज्य सुख घेवचें मेळटा, स्त्री सुख घेवचें मेळटा, राज्याचे प्रजा अभिवृद्धी करचें मेळटा. धना मदांदो, अहंकारा मदांदो, दर्पा मदांदो सर्व ही मदान मदनमत्त जालें तसलें कंसालें काणी पळयाच. सर्व ही संहार करका म्हणून सांगून चित्ता एक संदर्भार. जाल्यार अत्यंत आपणालें भयणी वात्सल्य ममकारो वसुदेवान बायली बद्दल सांगिल्ले नंतर ताका येतके आपूण हाका हत्या करून कसन एक मेळचें आसा आपणाक हागेले चेडवाकच हत्या केल्या जाल्यार म्हणून सांगतके. तेन्ना वसुदेव सांगता की हाका कोण गर्भांत जन्माक येता तें चल्याक ना चेडवाक आपूण तुगेले सन्निधानांत हाण पावयता. तद्निमित्तान तुका कसन जावका तें तूं कर म्हणून सांगतके. वसुदेवान सांगिल्लें तसलें उत्तर हाका आयकून सत्य ही अशी दिसच्याक लागता. तद्निमित्तान वसुदेव सत्य ही पालन करतलो म्हण तसलें जाणून घेवन विशेष रितीन बंदीखान्यांत घालून तांगेलें केन्ना चेडूं देता म्हण तसलें उत्सुकतेन कौतुकान पळयता उरलके. जाल्यारीची पळयाच देवकीन कसन एक यातना घेतलें. प्रारब्धवशात पूर्वरूपारी धरादेवी जावंक न्हू एक वसु मनु जावंक न्हू ताणें कशे रितीन वसुदेवान विशेष रितीन परमात्मालें चिंतन केलें म्हण तसलें पळया. ताका जाल्यार सुद्दां कश्ट चुकिल्ले ना म्हण तसलें वृत्तांत आमकां दृश्टिकोनांत मेळटा. जाल्यार सुद्दाची ताण दिल्ले उतरा प्रमाणारीची देवकीक प्रथम वर्साक दिल्लें तसलें चेडवाक होर घेवन कंसा कडेन पावयतकें. जाल्यारीची वसुदेव मनांत लेखता आयुश्यवान आशिल्लो तसलो चेडूं जावका म्हणून जाल्यार मनांत लेखता कसन आसा आयुश्य ना कीर्तिमंत जालें तसलें चेडूं देतलो नामाभिधान विशेष रितीन देतलो म्हणून सांगतकें. पळया कसन एक प्रारब्ध जालें तसलें चेडवाक
आत्ता तक्षण चल्ले जाल्यार मात्र होरंगेनो कंसाले पादारविंदांत घालता तसले स्वतः मृत्यूक होरंगेनो मृत्यू दिल तसले संदर्भ आमकां एक क्षणाक जन्माक आयले चेरडाक आवयक सोणूरच्या जायना आवयक चेरडा सोणूरच्या देना असले अत्यंत लालन करचे तसल चेरडाक जन्माक आयले दूध पिवचे तसल चेरडाक होरंगेनो वसुदेव उतरा प्रमाणेरीची कंसाल कडेन दिता तद्निमित्तान कंसो हे चेरडा निमित्त आपणाक मृत्यू आसा म्हणून घेवन भावना तीत करून घेवन थंय आशिल्ले तसले एक फातराक होरंगेनो ते चेरडाक धाडेतके जाल्यारीची अशीची रितीन चेरडाक कसनेची एक वात्सल्य ना ममकार ना प्रीती ना कसले ना कंसाक केवल आपणाले जिवाचे रक्षण घेवचकी तरी जन्माक आयले तसले सान चेरडाक हिंसा कोरंगेनो मृत्यू कुपांत घाले ते आवसुले अवस्था कसन देतले एक क्षण जन्माक आशिल्लो चेरडो आपणाल्याक ना तर जाल्यार आवय कितले रितीन परितपन करता कितले रितीन रोधन करता म्हणटा तसले वृत्तांत आमकां सर्वांक गोत आसा असले एक वशात मृत्यू येवचे वेगळे आनी जन्म आयले तसले चेरडाक मृत्यू दिवचे वेगळे पळयाचे व्यत्यास कितले रितीन आसा म्हणून घेवन कोणी तरी ना बापूसो तें दुख्ख सहिसून घेता पळय नातर जाल्यार आवसो सहिसून घेतवे जाल्यारीचे प्रारब्ध वशात जन्माक भोगून आयले तितलेची दिसता चेरडो म्हूण सांगून ते चेरडाक होरंगेन अर्पण करता अशीची वर्षाक एक एक चेरडो दिवन 7 वर्षाक 7 चेरडो मृत्यूक घालच्या दिताचे तांतुले 6 चेरडो मृत्यू जाले 7वे चेरडो अंतिम क्षणांत आशिल्ले ते वरकीची मृत्यू जाले असले संदर्भ प्रारब्ध वशात सर्व ही घडच्याक लागले जाल्यार हेची वसुदेव अत्यंत सत्यांत उरंगेनो कंसाक सुद्दाची संतोष जाता हाणें दलील चेरडाक वरकीच आपणाले हाणें पावयलें म्हणटा तसले संतोष ते अत्यंत वैराग्य समय घेतो तसन पळया कोणाकच असलें दुर्दशा प्राप्त देवचें नाका की तसले एक संदर्भ व्हरून पावयलो जाल्यारीची आपणाक आतां कसलेय भंय ना कित्याक म्हळ्यार 7 चेरडो आतां हत जाल्ले आसाची आतां येवचे 8वे चेरडो निमित्तान आपणाक मृत्यू म्हूण सांगिल्लें आसा जाल्यारीची आपणाक कसलेची भंय ना म्हूण सांगून चिंतन करता जाल्यारीची असले एक संदर्भार नारदो कंसा कडेन येता कंसाक सांगता गोकुलांतू नंदगोप जाले तसले गोपिका स्त्री वसुदेव सर्व ही लोक उरताच यादव स्त्री लोक उरताच तांकां तुवें अनुकरण करका हे दैत्य वृत्तांत तुवें सोडका मस्त रितीन देवतान देवते तुका संहार करच्याक प्रयत्न करता आसाची म्हणून सांगून वता नारदान गेले नंतर कंसो यादवची आपणाले शत्रू म्हणून घेवन भावन करून घेवन वसुदेवाले चेरडुवाक ताणें मृत्यू दिलें वसुदेवाक आनी देवकीक बंधनांत दवरून घेवन ताका जन्माक आयले तसले सर्व ही चेरडाक ताणें मृत्यू कोपांत घालें जाल्यार हेची पयले जन्मांतू विष्णूच्यान मृत दर जाल्यार महासूर जालो तसलो कालनेमी म्हणलो हो यादवालो विरोध घेवन आयलो तदनिमित्त तागेले बापूस जाल्लो उग्रसेनाक स्वता बंधनांत दवरून घेवन तोचीची राज्याभार करच्याक लागलो हो कंसो प्रलंबासुर बक चाणूर तृणावर्त हे दैत्याल बशी जरासंधाक आश्रयधात करून घेवन यादवांक विरोध करून घेवन आशिल्ले कंसाच्यान पीडित जाले तसले यादव सर्व ही कुरू पांचाल देशाक तांगेले प्रयाण भायर सरताची अक्रूर मात्र हो कंसाकाची आश्रय जावं घेवन आशिल्लो देवकीले चेरडुवाक कंसान आतांची क्षणांत संहार करून दिलें 7वेचे गर्भांतू परमात्मा जालो तसलो शेषदेवालो अवतारभूत जावं घेवन तिगेले गर्भांतू प्रवेश घेता देवकीक मस्त रितीन हर्ष देता आपणाक हे गर्भ प्राप्त जाता आसा म्हणटा तसले संदर्भ आयकून जाल्यारीचे परमात्मो आपणाले भक्त जाले तसले यादवाक कंसा निमित्त भय आसा म्हूण सांगून आयकून
दुर्गादेवी का आज्ञे कोरंगेनो तुवे गोपालकांक समेत गोपिका का विशेष रीतीनं गोकुलाक वचून जन्मा घेऊ का थई नंद गोकुलांतू वसुदेवाले बायल जावंक नाशिल्लें तसलें कंसाले भयाच्यान थंय वासस्थान करत असाची देवकीले उदरांतू विशेष रीतीनं तुवें शेष रुपारी रोहिणी जावंगेनो गर्भ तुवें घेऊ का तद्निमित्तान तू गर्भाचे अवतार घेवन जन्माक यो हांव हांगा देवकीलो चल्ल जावंगेनो येता आनी नंदगोपाले पत्नी देल तसले यशोधांत तू अवतार घे नानाविध पूजा सामग्रिकी तुका विशेष रीतीनं दुर्गादी भद्रकाली विजया वैष्णवी कमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्यका माया नारायणी ईशना शारदा अंबिका म्हणत असले विशेष रीतीनं तुगेले स्तोत्र रूप लावण्याचे चिंतन सर्व ही भक्तवर्ग करतले आनीची हे रोहिणीले चल जल तसलो संकर्षणाक नामाभिधान दवर अशें म्हणत असले सर्व ही संबंधू तांकां सांगता तद्निमित्तान संतोष जावन बलिष्ठ दल तसल्या निमित्तान ताका बलभद्र म्हणून नामांकित करताची वसुदेव तेगेले बायल समेत थंय आशिल्ल्या निमित्तान गर्भिणी दल तसले कंसू ते गर्भिणीक विशेष रितीनं अनेक स्थळाच्यान अनेक स्थळाक कष्ट देता म्हणत असले संदर्भारी परमात्मान दिल्ले आदेशानुसार ते चरडाक अनेक चरडाक दिवंक न्हू आपणायले कंसाल निमित्त भयप्रद जावंक अशीची रोहिणीक गर्भिणी जावंक न्हू विशेष रितीनं नंदगोपाले ग्रहांतुची जन्माक दिले अशें म्हणलें संदर्भ आमकां दृश्टांत दिता तेची संदर्भारी देवकीले सत्वेचे गर्भो देवंक न्हू शेषावतार दिलो तसलो परमात्मो येता म्हणत असल संदर्भाक गर्भांतू 3 महिन्या नंतर परतूनची परमात्मो रोहिणीले गर्भांतू 7 महिने पसून आशिल्ले तसले वृत्तांत आमकां हे संदर्भारी तात्पर्य निर्णयांत येता गर्भाचे वास करूंक न्हू विचित्र रितीनं कांती जावंक नाशिल्लें तसलें देवकीक पळोवंक न्हू कंसू आतां तुगेले जन्मांत येता अशें म्हणून न्हू ताका कल्पना अतीत जातकें परमात्मुची तुगेल्या जन्मांत येता म्हणत तसलें वृत्तांत कंसा सुदाची येता जाल्यार ताका कसकी एक रितीनं कंसाक आपणायले भयण दिले तसले देवकीक संहार करता म्हणून वता जाल्यार संहार करच्याक मन येना जाल्यार परमात्माले गर्भांतू अष्टम गर्भ घेवंक न्हू देवकीले गर्भांतू परमात्माले प्रादुर्भाव देता सर्व ही परमात्मा ताका ब्रह्मादी रुद्रादी देवते सर्व ही ते गर्भांत आशिल्ले तसले परमात्माले स्तोत्र करता के सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितिंच सत्ये सत्यस्य सत्यमुत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रसन्ना के कसन पळयाच पूर्णानंद ज्ञानस्वरूप दिल तसलो नित्य ही सत्य ही सांगतलो विशेष पृथ्वी जल मळ तसले तेजो भरीत दिल तसले हे वायू आकाशाच्यान विलक्षण जावंक न्हू धर्माचे निष्ठेचे परिपालक दिल तसले तीनो वेदाचे ना 4 वेदाचे धर्म परिपालक दिल तसलो हे त्रिसत्य म्हणत तसले परमात्मो लोकनाश धरतले रे परमात्माले कीर्ती सर्व ही सत्य म्हणत तसले प्रचारिक दिल तसले परमात्मो नियामक देव नाशिल्ले तसले हे सर्व ही ज्ञान दित आशिल्लो अज्ञान दुरीकृत करत आशिल्ले हे सर्व ही बाधा रहित जावंक न्हू सत्य प्रपंचाचे संहार करूंक न्हू सत्य दिल तसले जीवाक विशेष रितीनं सत्याचे सुख दितल तसलो परमात्माले आम्ही चिंतन मनन करका म्हणत तसले संदर्भ विशेष रितीनं परमात्माले अनुग्रहाक पातत्र जावका म्हणत तसले संदर्भ सर्व देवानुदेवते परमात्माले स्तुती करताची तद्निमित्तान सर्व ही परमात्माले आश्रय दिल तसले हे वृक्षाचे विशेष आराधना केले निमित्तान परमात्मा संतोष दत्के परमात्मो हे स्तोत्र करून सर्व देवानुदेवते तांगेले लोकांक भायर सरताची श्रावण बहुळ अष्टमीचे दिवसाक विशेष रितीनं मध्यरात्री पर्वकालारी रोहिणी नक्षत्राचे चंद्रोदयाचे कालारी 4 हात आशिल्लो तसलो शंख चक्र गदा धारण केलो तसलो जन्मा येतसतनाची श्रीवत्स चिन्हे धारण केलो तसलो कौस्तुभ मणी धारण केलो तसलो सर्वाभरण भूषित दिल तसलो पितांबर धारी दिल तसलो परमात्माले प्रादुर्भाव देवकीले गर्भांतू दिले तद्निमित्तान वसुदेव परमात्माले हे दिव्य रूप प्रादुर्भाव दिले निमित्तान आश्चर्यचकित जावंक न्हू अत्यंत भावूक जावंक न्हू हे आनंद समुद्रांतू तल्लीन जावंक न्हू आपण 10,000 गोदान करता म्हणून सांगून संकल्प ताणें साक्षात्कारांतू मनन केले स्तोत्र केले पळयाच
तसल एक अदृश्यमय शक्ती प्रभावित शक्ती तिणे देवकीन घेतील निमित्तानुरो तिगेले 7 चरुडू हत देल निमित्तानुरो 8वे चरुडू जावंगेनो परमात्मुची स्वतः तिगेले उद्धार करका आमगेले सर्व लोकाले उद्धार करका म्हणून तिगेले गर्भांत जनन केले तसले परमात्माले रूप लावण्य हे पळूनुची बापूसू अत्यंत भावुकतेनं अत्यंत संतोषानं 10,000 गायी दान करता म्हणत असले संकल्प घेतील कसं एक महत्वाचो पळयाचे आम्ही बिवी सांगताच एक सुका संदर्भ येवो अत्यंत आमगेल मनाप्रमाणे रे सर्व ही कार्य योजना दिल्यारी परमात्मा का विशेष रीतीनं नैवेद्य पूजा ना विशेष रीतीनं आम्ही मनान तू सांगणी करून घेतात तशीची हे परमात्माला दिव्य रूपाचे प्रादुर्भाव दिली निमित्तानं बापूसो अत्यंत भरीत जावं गेनो ब्राह्मणाक दान करता म्हणत असले विशेष संकल्प नियोजित करता पूर्वांतू देवकी का परमात्मा सांगता पूर्वांतू प्रश्नी म्हणत असले नामाभिधान तू दिल्ले आशिल्ले 10,000 वर्ष तुवें आपणाले तप आचरण केल्लें कित्याक की म्हळ्यार आपूण तुगेले चरडू जावंक गेनो जन्माक येवका म्हूण कसन एक पळया प्रश्नी गर्भ म्हणत असले नामाभिधान आपूण तुगेलो जल्ल जालो तद निमित्तान अदिती कश्यप जावंक गेनो वामन अवतारी रुपारी परतून आयलो तद निमित्तान पुनः तुगेले भावनेन तुवें दवरिले विश्वासान तुगेले चरडू जावका म्हणत असले सद्भावना उपासन केले निमित्तान पुनः तुगेले हे रुपारी तू अवतार घेवन आयले निमित्तान पुनः आपण तुगेले सान चरडू जावंक गेनो आयले आसा तद निमित्तान शिशुरूपी दिलें तसलें हे परमात्माक विशेष रितीनं तुवें लालन पालन करतलें ताजी तुका आनंद मेळटलोची जाल्याचे थोडे सृश्टी कर्तव्या निमित्त आपणायले माया सदृश लोकांत तूं थोडे कर्तव्य जाग्रता घेवका म्हणत असले संदर्भारी वसुदेवाक परमात्मा सांगता आनी आपणाक नंदगोप तूं तुवें विशेष रितीनं थंय यशोदाले गर्भांतू माया रुपारी दुर्गादेवीले एक जन्म दिल्ले आसा ते चरडाक तुवें हांगाण दवरका आनीची आपणाक नंदले घरांतू यशोदाले एक वास्तव्यान तूं आपणाक व्हरून घेवन सोडका म्हणत असले वृत्तांत सविस्तार वृत्तांत वसुदेवाक स्वता परमात्मा सांगता तद निमित्तान कशी व्हरका म्हणत असले उपाय सुद्दाची परमात्मा सांगता तद निमित्तान परमात्मान सांगिल्लें तसलें दिव्य परमात्माले एक चरडाले विशेष रितीनं कसं एक चंदाई पळया ते चरडाक मन भरीत दिल तसले अत्यंत तृप्त मनोभावनेन पळोवच तसले चरडाक सान चरडू जन्माक आयल्या मात्र तेन्नाची परमात्माले ताका विशेष साक्षात्कारो देवकीक आनीची वसुदेवाक परमात्मान करून दिले अत्यंत पुण्यतम जावंक गेले तांगेले जिवनाचे मस्त संतोष भरीत क्षण ते संदर्भारी तांकां परमात्मा निमित्त मेळच्याक पाविल्ले आसा तदनिमित्तान परमात्माक घेवन आपणायले कारागृहाच्यान भायर सरका कशी सरच्या गोतना चरडाक धरलें चरडाक धरिल्ले निमित्तान ते कारागृहाचे वाट आपोआपची खुलच्याक लागले की कशी एक बंध मुक्त जावंक न्हू एक लोखंडा बागलाक कशी रितीन बीग घाल्लें ते परमात्माले दिव्य लीला मायेक ते सर्व ही बागेल आपोआपची उगडच्या लागले की तदनिमित्तान परमात्माले दिव्य सन्निधान आशिल्लें तसलें स्वता परमात्मुची प्रादुर्भाव दिले तसलें ते चरडाक घेवन वसुदेव एक पावलो पावलो दवरतची चरडाक घेवन वतस की एक सायडान यमुना नदी प्रवाह ते प्रवाहांतू मध्यवच्या वाटना के पळयाच कृष्ण परमात्माक केवल यमुनेचे धरले भितरी परमात्माले चरण स्पर्श ते यमुनाक पावनातीत तिणें जावका म्हणलें एक भावनातीत जावंक न्हू तिणें कृष्णाले चरण स्पर्श देवच्या कची मदेच्यान वाट देलके पळया ते बुट्टींत घांगे न्हू ते चरडाक वसुदेव नंदगोपाले ग्रहाक वता आसा ते संदर्भारी पावसू धाराकार जावंगेन सदृशमय जावंगेन परमात्मा घेवन तसा परमात्माक रक्षणा कवच जावका म्हणलें उद्दिश्यान शेषरूपी परमात्मो साक्षात परमात्माक आच्छादन रूपी कोरगेनो परमात्माक व्हरचे तसल संदर्भारी वसुदेवान परमात्माक आपणाले शिरोभागारे धारण केले आसा धारण केले तसले परमात्माक रक्षणातीत जावंक न्हू ते पावसान उरो
हे हाजीनं रक्षण कर का म्हणले एकमेव उद्दिश्यानं स्वतः परमात्माले नित्यही उपासना परमात्मा तगेले वैरी खर्च निमित्तानूर ना परमात्म तगे वैरी शय्या रूपारे निधुनूरची निमित्तानं तो स्वतः शेषूची ते सान चरडाक रक्षणा कवच द्यावंगे नाईलय तद्निमित्तानं ते प्रवाह उरल्यार सुद्दाचे यमुनानं वाट करून घेनो वसुदेवाक वच्च तसले अवकाश करून दिले यशोदाले घरा कडेन पावून यशोदाले बाजून आशिल्ले तसले चरडाक दुर्गादेवी रुपार आशिल्ले तसले जन्माक आयले तसले चरडाक घेवन परतून आपण्यान हाडिल्ले तसले देवकीले गर्भान दिले तसले कृष्ण परमात्माक यशोदाले बाजून दवरून कृष्णाक नतमस्तक जावंक घेनो कृतज्ञता भावना अर्पण करून घेनो पुनरपी दुर्गादेवीक आपणायला बशी घेवन येता घेवन येवका जाल्यार तशीची यमुना प्रवाहान तूं कशे रितीन गेलेली वाट की तशीची वाट आशिल्लें तद्निमित्तानं सुखांती येवंक घेनो खंयसले कारागृहान तूं परमात्माले प्रादुर्भाव दिले की त्याची कारागृहान तूं पुनरपी वसुदेव येवन पावता सर्व ही माया सदृश रीती वृत्तांत घडता आनीची देवकीले बाजून माया रूपी दिले तसलें परमात्माले अत्यंत गुणभरीत आशिल्ले तसलें दुर्गादेवीक सन्निहित दिले तसलें ते चरडाक हाणगेनो हांगा न्हिदकार येता दुसरे दिवसाक प्रातकालारी कंसू येता अत्यंत आठवे गर्भ म्हणून सांगिल्लें आसा जाल्यार गर्भाचो व्यत्यास जाल्लो नाजाल्यार कृष्णान जन्माक आयले कसनय ताका गुतूर ना परमात्माल जन्मोची एक रात्री पर्वकालार घडिल्ले निमित्तानं सदृशमय माया लोकारी परमात्माला लीला जालारी सर्व ही वृत्तांत घडिल्ले आसता जाल्यारीचे कंसाक खंकीची एक संशय येता अजुनीची गर्भिणी स्त्री दिले तसलें देवकीनं गर्भाक दिल ना म्हणत तसलें वृत्तांत पुनः कळच्याक लागता कसकी उरो म्हूण पळोवया म्हणून सांगून सदृश जावंक येता आनीची पळयता देवकीले चरडो थंय तागेले बाजून आसा आनीची हे चरडाक व्हरून घेनो आपूण विशेष रितीन हिंस करता म्हणून सांगून तो खंयचो चरडो म्हणून ताका गुत्तूर ना कंसाक दारले की बायले की कसनय गुत्तूर ना जाल्यारीचे हे सर्व ही परीक्षित राजाक शुकाचार्यो सांगता आशिल्ले तसले भागवताचे सप्ताहाचे चवथे दिवस हे संदर्भारी हांगा समाप्त जाता पळयाच कृष्णान अवतार घेवका तर जाल्यार शंख चक्र गदा पद्म संभूत जावंक घेनो विशेष रितीन अवतार घेवन आयिल्लो आमकां दिसता मनुष्य जन्मान तूं गर्भान येत आशिल्लो तेन्ना चरडाले अवतार कशे उरता विशेष रितीन वेदन घेताची तो चरडो जन्माक येता जाल्यार परमात्मान जन्मा येवका तर जाल्यार अत्यंत सामान्य रुपार कशे रितीन येनाशीची शंख चक्र गदा पद्म धारणा घेवन आयिल्ले तसले वृत्तांत आमकां कळच्याक लागता असामान्य जालें तसलें खांब्याच्यान परमात्माले उद्भव नाजाल्यार प्रादुर्भाव देवच्याक शक्यता आसा म्हणले नंतर परमात्माक गर्भाच्यान येवचें विशेष वें पळयाच गर्भावास परमात्माक ना जाल्यार सुद्दाची परमात्माले लीला जाल जावंक घेनो यशोधाले उरो ना देवकील उरो गर्भान तूं कशे रितीन परमात्मो किरीट कुंडल जन्म येत आसतनाची घांगेन येवच्या शक्यता आसवें हे सर्व ही परमात्माले कृष्णाल निमित्त विलक्षण आसल्यार बीची सुलक्षण देव तसले प्रसंगो हे परमात्माले कृष्णाल निमित्त आमकां कळच्याक येता तद्निमित्त मथुरेन तूं कृष्णाले अवतार जाले सुद्दाची दिसल्यार हे देह म्हणले तसले मथुरेन तूं कृष्णाले अवतार जावका म्हणले तसले संकल्प मथुरावासीक आशिल्लो हे जीवन म्हणत तसले वासुदेवाक मन म्हणत तसले देवकी निमित्त कंसान बांदून घालून दवरिल्ले निमित्तान ते मन म्हणत तसले वसुदेव आनीची देवकीक काम क्रोध म्हणत तसले हे कंसाचे भृत्य म्हणत तसले संवसारांत तूं अत्यंत कठीण परिश्रम घेवचे तसले संदर्भ तांकां आयले जाल्यारीचे कृष्ण म्हणत तसले परमात्मो विशेष रितीन परमात्माले वसुदेवाले आनी देवकीले गर्भांतू उद्धार दिले निमित्तान आमी तागेले नामाभिधान घेतल्यार मात्र आमगेले उद्धार देवच्याक शक्यता भावना आसा म्हणत तसले संदर्भ आमकां निश्चित रुपार कळटा कृष्णावतारांत उरो ताजे पयले वसुदेव देवकी उरो परमात्माले अनन्य चिंतन उपासना भक्ती ज्ञानान तांणी केलेली आसा
तद्निमित्तानं त्यांनी केलेली तसले योग्यता अनुसार तंगेले शक्तीक अनुसार जाऊंगेनो परमात्मानं प्रिय जल तसले जप तप अनुष्ठान त्यांनी आचरण केल्यावर मात्र परमात्मू स्वतः कृष्णावतार देवच्याक शक्यता असा म्हणत तसले वृत्तांत आमका वसुदेवाला आणि देवकी निमित्त कळता. तद्निमित्तानं आम्ही नित्यही परमात्माले स्तुती गुण गान विशेष रीतीनं केल्यारी परमात्मसुद्धाची आमगेले मन म्हणत असले हे गर्भांतू परमात्माले प्रादुर्भाव देवच्याक शक्यता असा म्हणत असले वृत्तांत भागवतान कोळनेता. परमात्मानं अवतार घेऊच पहिल्याची भूदेवीनं अत्यंत प्रिय जल तसले गायचे रूप धारण करून गेनो. तद्निमित्तानं परमात्माले हे भूभार हरण करचकी तरी दैत्याले विशेष रीतीनं संहार करता म्हणत असले आस्वादनेनवर परमात्मानं दिलील तसले धर्मानुर त्यांनी विशेष रीतीनं परमात्माक प्रीती पावत तशी नित्यही वेशभूषण धारण करून गेलो. आमगेले वैदिक धर्माचरणेचे आम्ही ऊर्ध्वपुंड्रकी शिका धारण की नातर जाल्यार बायल मनशानं स्त्री असल्यार धर्म परिपालन की ना कुंकुम की नातर जाल्यार विशेष रीतीनं आम्ही एक आमगेले तिलक की नातर जाल्यार धारण करत असले फुलं हे संस्कृतीक आमका वेशभूषण जावंक आसा हागेले आचारो विचारो आम्ही नित्यही अनुसंधान करून गेलो. तद्निमित्तानं परमात्माले चिंतन केलें जाल्यार आमगेले पाप म्हणत असले असुराचे संहार करच्याक परमात्मा आमगेले उद्धार करच्याक कारणीभूत जालें तसले वृत्तांत आमकां कळून येता. कृष्णानं अवतार दिले तेन्ना वसुदेवाक कशे रितीनं बंधन मुक्त करून दवरिलें ते सर्व ही तापत्रे उरो सर्व ही बंधन मुक्त जावंक गेनो कशी परमात्माले उद्भव दिले तसले जन्म दिले की तशीची आम्ही परमात्मा दिले तसले कृष्णाक अनुसंधान रुपारे विशेष रितीनं चिंतन मनन केलें तर जाल्यार हे संसार म्हणले बंधनांतू आम्ही तापत्रयाचें विमोचन घडच्याक आमकां सर्व ही केवल क्षणिक सुखांतुरो अध्यात्म सुखांतुरो कशी की एक हॉटेल परमात्माला आमी रूप लावण्य चिंतन केलें तर जाल्यार आमगेले आशिल्ले तसले बंधन आपोआपीची सोडून घेवच्याक शक्यता आसा म्हणत असले वृत्तांत हे वसुदेवाले आणि देवकी निमित्त आमकां साक्षात्कार मेळटा. वसुदेवान परमात्मा दिले तसले कृष्ण परमात्माक गोकुलाक ताणें वच खातर जाल्यार कशे रितीनं ते सर्व ही बंधिकानाचे बंध मुक्त जाले की बागेला आपोआपी काण घेतले की तशीची कृष्ण म्हणत असले नामाभिधान तागेले कामान तूं संकल्प तरेन केल्यार सर्व ही श्रुती स्मृती पुराणांत कसं एक अनुवाक्य रितीनं कृष्णाल बद्दल चिंतन केलें की ते सर्व ही आमगेले तापत्र्याचें आपोआपीची आमकां भाग्य उदय मेळच्याक कारणी तत्पर दत्के. तद्निमित्तानं ते कृष्णाक माथ्यार दवरून वसुदेवान कशे रितीनं ते नर्मदेचें उरो यमुनाचें एक प्रवाहांत सुद्दाची भयभीत जालें ना की तशीची आम्ही कृष्ण म्हणत असले परमात्माक आमगेले बुद्धींतू तरेन चिंतन केल्यार हे मृत्यू म्हणत असले सर्पाक सुद्दाची भीव का म्हणना कित्याक की म्हळ्यार परमात्मान वच आसतना परमात्माक दिव्य शेषरूपी परमात्मा कशे रितीनं रक्षणातीत रितीनं रक्षण केलें की तसलें कृष्णाक सुद्दाची नामस्मरण चिंतन मनन केलें तर जाल्यार आम्ही वसुदेव रुपारे विशेष रितीनं कशे रितीनं शेषशाही देवांगेन ताका रक्षण केलें की तसले कालसर्पा निमित्त आमकां सुद्दाची परमात्माले केवल नाम आमकां रक्षण करता म्हळ्यार तसले उल्लेख भागवतांत येता. कसन एक यमुना प्रवाह परमात्मा म्हळ्यार तसले कृष्णाक घेवन आयले नंतर एक प्रवाहाच्यान कमी जावंक मध्यंतर वाट मेळ्ळी की तशीची कृष्ण म्हळ्यार तसले परमात्माक आमी हृदयांतरणांतू चिंतन मनन करून घेतलें तर जाल्यार हे संसार म्हळ्यार तसले समुद्र साराच्यान आमकां मुक्ती मेळ्ळू. कशे रितीनं ते प्रवाहांत सुद्दाची वसुदेव अनायास जावंक गोकुलाक पावल की तशीची आमी अनायास जावंक परमात्माले नामचिंतन केल्यार संसार म्हळ्यार तसले सागराच्यान बंधन मुक्त देवच्याक शक्यता आसा. वसुदेव आनी यशोदेले हांतला वयल्यान कशी कृष्णाक न्हिदकारून तिगेले बाजून आशिल्ले तसले चरडाक दुर्गारूपी लक्ष्मी देवीक हाणू पुनः घडत असले संदर्भ एक साक्षात्कार असले चमत्कार म्हणून सांगित असले माया सदृश रूपी परमात्मान आमकां दाखयले आसा. कृष्णावतारांतू कृष्णाक आमी अर्घ्य दिवचे तसले संदर्भ विशेष रितीन कृष्णाष्टमी पर्व कालार सांगताची
जात कंस वधार्ताय भूभारण हताय च म्हणले अनुसंधानाचे मंत्र आम्ही कोण घेणो कृष्णाक अर्पित करताचे तसले अर्घ्य प्रदान दिल निमित्तानं ज्ञान म्हण तसले गंगेनं अर्घ्याचे दिलील निमित्तानं परमात्मा अत्यंत प्रीती दत्के तशीची हे भागवत म्हणत तसले ज्ञानगंगेचे श्रवण म्हणत तसले काना निमित्त शंकांतो भोरगेन कशी रितीनं आम्ही अर्घ्य दिता की तशीची आमगेले हृदय म्हणत तसले शंकांतो परमात्माले दिव्य नामरूपारी जल स्वीकार करून घेणो ते कृष्णाक अर्पण केले रे हे भागवताचे यथाशक्ती श्रवण मनन केले कसन एक फल येत की ते कृष्णाक अर्घ्य दिल्यार कसन फल येता ते सर्व ही फल हे भागवताच्यान येता म्हणत असले संदर्भो आमकां हे संदर्भारी प्रस्तुत देता कृष्णाले वृत्तांत सांगच्या गेल्या रेचे मस्त कमी गे कित्याक की म्हळ्यार मस्त म्हळ्यार मस्त रितीन आसा तशीची 5वे दिवसाचे कथा प्रारंभ शुकाचार्य परीक्षिताक लागून करत आसाचे त्या संदर्भारी देवकीले बाजून आयिल्ले तसले दुर्गा रूपी श्री लक्ष्मी देवी उरो मस्त रितीनं रोधन करच्याक प्रारंभ करता के तक्षणाच्यान रोधन केलें तसले चरडाले आवाज आयकून थंय रक्षाक आयिल्ले तसले द्वारपालक सर्व ही वचूंक गेनो कंसाक सांगता के आनीची देवकीले गर्भो जन्माक आयिल्ले आसा आनीची गर्भाच्यान चेडो भायर आयिल्ले आसा व्रतान सांगता तक्षणाच्यान कंसू धांवन येत के धावंत रितीनं देवकील तसले कारागृहाक येवन पावत के पळयात ताका 8वे गर्भाच्यान मृत्यू म्हूण सांगिल्लें आसा 7 चरडाक ताणें मारून उडयले जाल्यारीचे 8वे गर्भ म्हणले नंतर अत्यंत चिंताक्रांत करून धांवन येता त्या संदर्भारी सर्व ही दैव इच्छे प्रमाणे देवचे आसा म्हूण सांगून देवकी तटस्थ भावनेन अत्यंत पुत्रशोक 7 चेडवांक 1 2 3 म्हळ्यार राबीत के मन समाधान करून 7 चेडवांक कंसान हत्या केल्या एक वर्षाक जाली तसले चेडवाक हत्या केल्या म्हळ्यार कितले रितीनं घोर पापी तो कंस उरतलो म्हणत तसले चिंतन आमी करून घेवका कालवशातुरो परमात्माले मायावशातुरो तीन स्वतः आपणाले गर्भांतू वेदना कोहेवनू ते चरडाचे लालना पालना विशेष रितीन केले जाल्यार बीची तिका एक दिवस वरकीची ते चरडाले व्यामोह नाजाल्यार प्रीती करचे तसले प्रसंग तिका आयिल्ना कित्याक की मारे जलील चरडाक व्हरून मृत्यू करता तसले दोळ्या मुखारीच मृत्यू दिवता तसलो संदर्भ घडता म्हळ्यार कसन एक भयानक कृत्य कंसान केले म्हूण सांगून आमी विचार के आमगेले चरडाक सान मूय तरेन चाबल्यार आमी चरडाक इंदच आमकां चरड वेदन देतके कित्याक की म्हळ्यार चरडाक कितले रितीन ते कठीण दुख्ख सहन केल्ले उरच्या पुरो म्हण तसलें आमकां दृश्टांत देतके जाल्यारीचे ते चरडाक कशे रितीन देवच्या पुरो आवसूल मुखारे ते चरडाक मृत्यू दिल्या म्हळ्यार कसन एक परिस्थिती घडच्या पुरो म्हण तसलें अवलोकन आमी सर्व ही करून घेवका के तसलें महान आवय ती देवकी के जाल्यार सुद्दाची पळयाची सर्व ही परमात्माले रूप लावण्या प्रमाणेचे संदर्भारी घडत आसा म्हण तसलें इच्छा म्हूण सांगून सांगता हे चरडा पुणीची आपणाक तूं वांचय म्हूण सांगून देवकी तेगेले याचन करतके जाल्यार सुद्दाचे याचन केले संदर्भाक हो सोडना के कंसो व्हरून घेनो ते चरडाले पांय व्हरून घेनो थंय हत करचे तसले फातराक व्हरून घेवन ते चरडाक धाडयत के ते चरडो तेगेले हाताच्यान चुकून विशेष जावंक गेलो शिशुरूपार आशिल्ले तसले दुर्गा देवी लक्ष्मी देवीले अंशभूत आशिल्ले तसले चरडो अत्यंत सिद्ध रूपारी आपणाले दिव्यमय देल तसले रूपाचे लावण्याचे ताका सर्वाभरण भूषित जावंक गेलो दाखयत के आनी ताका म्हणत के तूं महापापी अत्यंत मधांध जावंक गेलो तुवें 7 चेडवाक हत्या केल्ले आसा अक्षम्य अपराध केल्ले आसा जाल्यार तूं महादड्डा म्हूण सांगता म्हळ्यार मांकुडो नातर जाल्यार अत्यंत निंदनीय शब्दाच्यान दुर्गादेवी ताका लज्जित देवची तशीची तिरस्कृत मनोभावनेन कंसाक निंद करतके आपणाक मार्गेन तुका कसलेंय प्रयोजन देवचें ना आनीचे तुका संहार करता आशिल्लो तसलो व्यक्तीले जन्मो पयलीची प्रादुर्भाव दिल्ले आसा म्हण तसले वृत्तांत सांगून ताका अदृश्य दत्के आनीचे आपणाक तूं मार्गेन कसलेंय प्रयोजन तुका कसनेची साध्य दत्वे ते मनशाक मारच्याक म्हण तसले वृत्तांत पुनः सांगतके
अनेक संदर्भारी अनेक रितीनं भक्तागणांच्यानं विशेष रीतीनं पूजा स्वीकार करत असलें शिशुरूपान आशिल्लें तसलें देवकीलें अत्यंत सनीक जावंक गेनो प्रीती वासल्याक आशिल्लें तसलें दुख्ख आनी कोणाकच कळना हांव सुबापसूक मात्र तें दुख्ख कळतकें जाल्यारीचे कंसाक कळतके देवकीलें दलील तसलें चेडो दारले की बायलो म्हण तसलें कळना आनी कोणाकीची संहार करच्याक ना आपणाक संहार करतलो आनी खंय तरीची जन्माक येतलो तसलें वृत्तांत चिंतन करतके आनीची पश्चाताप भावनेन वसुदेवाक आनीची देवकीक बंधनाच्यान मुक्त करतके आनीची अत्यंत दयनीय रितीन आपणान केलेली तसलें सर्व ही अपराधाक अक्षम्य भावनेन याचन करतके आनी आपण अन्याय कोण दवरलें आपणाल भयणीतू आपणाल भावजीतू आपण मस्त रितीनं राक्षसी कृत्य तुमगेल वयर केलें पळयच 1, 2, 3 वर्ष न्हय 8 वर्ष तिका कारागृहांत दवरलें आनी तिची कशी अशी तशी न्हय हाताक उठूची बेडी घालून गेनो बंधन रितीन दवरलें चेडवाक हत केलें तसलें महापापी हांव म्हूण गेनो पश्चाताप रुपारी कंसो भयणी कडेन सांगतकें आनीचे आपणाक तुवें क्षमा याचन करका सर्व ही सुख आपणाले दुख्खाक कारण तद्निमित्त कर्मानुसार सर्व ही जलील आसा आतां कसनय करून प्रयोजन ना म्हूण सांगून वसुदेव देवकी सांगताची पळयच चेडवाक एक वैराग्यान काण घेतलें कसकी एक अशरीरवाणी निमित्तान आपण अधर्माचरण केलें सर्व ही अत्याचार अनाचार केलो तद्निमित्तान आपणाक जावक आशिल्ले तसले संदर्भ घडून आयलो आपणाल सर्व ही भावना तुमी क्षम करका म्हळ्यार तसले वृत्तांत ते हांव सुबापसो मुखार करता कसन एक परिस्थिती ते वसुदेवाक आनी देवकीक जायनाका पळयाच रात्रींचें जालें तसलें कंसो विशेष रितीन दुर्गादेवीन जालें तसलें वृत्तांत आयकताची सर्व ही मंत्री ते देवते वयर उरो कोपांत उरो ते 10 दिवसाक दलील तसलें सर्व ही चेडवांक उपद्रव दीत तसलें जायना तद्निमित्तान सर्व ही कर काम तसलें वृत्तांत घेवन विष्णू निमित्ताची सर्व ही वेद गो ब्राह्मण निमित्तान आसा हे ब्राह्मणाक आनीची गाय दीत तसलें गाय कशी रितीन क्षीर दीत की ते क्षीर दीत आशिल्ले तसलें गायक संहार करका म्हळ्यार तसलेची एक उपाय म्हूण सांगून कंसू विशेष रितीन तांकां मारचे कितें तरी प्राजोभाव घेवन रजोगुण तमोगुण स्वभावांत आशिल्ले तसले सर्व दैत्यांक मरण समीप निमित्तान सज्जनाले द्वेष करतसले चेडवांक भक्षण करतसले ना चेडवाक हत्या करतसले महापाप तांगेले निमित्तान जालें नित्य ही नंदगोप यशोदा आपणाले हांतलार आशिल्ले तसले दारले चेडवाक पळोवन अत्यंत संतोष भरीत जावंक गेलो ताका जातकर्म विशेष रितीन करता सर्व ही शुभ मुहूर्तारे तांगेले विशेष पूजा आराधना करून परमात्माले लोणी की तूप की परस्पर विनिमय करून नंदगोप राजा विशेष रितीन बहुमान दिवंक गेनो आपणाले चेडवाक 1 म्हयने पासून पळयता आशिल्ले तशीची कोण लोकांक कप्प दिवच्याक कंसान आज्ञा केलें तद्निमित्तान कंसा कडेन वसुदेव थंय पावता नंदगोप बी पावता तुगेले चेडूं कशी आसाची म्हणून परस्पर विनिमय करून घेताची सर्व ही देता आसतना हागेले घरांत एक सुसंतान दिलें तसलें दारलें चेडवालें एक जन्म वृत्तांत देलें म्हणून सांगून कळ्ळू कंसूची पुतनी म्हण तसलें मायावी राक्षसीक आवाहन करून ती सुंदर दिल तसलें स्त्री रूप तुवें धारण करून वचून ते नंदगोपालें ग्रहांत आशिल्लें तसलें ते चेडवाक तुवें विषपान करका म्हण तसलें संदर्भ कंसू उद्दिग्न करता तद्निमित्तान पुतनी राक्षसी आपणाले राक्षसी स्वभाव दुरीकृत करून अत्यंत मनमोहित दिल तसलें सुंदर स्त्री रूपाचेरी कृष्णाले वासस्थानाक नंदगोपाले ग्रहाक येता आनीची यशोधालेगी वता आपणाले विषभरीत पूरित आशिल्लें तसलें स्तन्याच्यान ते चेडवाक दूध पिवूंक तर जाल्यार चेडवाक मारका म्हूण सांगूनची ती आपणाले स्तनाक विषप्राशन करून वता तद्निमित्तान विषप्राशनाचे पूरित दिल तसलें स्तनाक परमात्मा दिल तसलो श्री कृष्ण अत्यंत कठोर रितीन
तिगेले प्राण वेदन देव तसले संदर्भ वशात तिगेले स्तनाक परमात्मो दूध पिवच्याक वता ते गेलील संदर्भारी परमात्माले दांत चाबोनु परमात्मा तिक्का अत्यंत रोधनीय दिल तसले विडंबना ती परमात्माले मुखार करता आपणायले कसकी एक प्राणवत असा म्हणत असले संदर्भ करता पळयाच कसले एक आपणायले कसकी एक दुर्दशा गेले म्हणत असले वृत्तांत ती कळता ते वेदनेनची 12 मैल दूर ती वचून पावतके तद्निमित्तानं तिने वदरिले अवाजा करो नातर तिने धावंत घेतील तसले धुराक थंय आशिल्ले तसले सर्व ही वृक्ष घर नाश जालके तिगेले देह थंय वचून पडलके तद्निमित्तानं थंय पडील तसले स्थळ एक घनघोर पर्वत रूपार जालें तिगेले स्तन मळारीची एक व्हडड्ड फातराल मुंकी आशिल्के तिगेले दोळेची बांयचे आकारार आशिल्के असले एक संदर्भारी सर्व गोपालक गोपिका स्त्री भयभीत जावंक गेनो अत्यंत आश्चर्यचकित जाताके असले एक स्त्री हांगा येवंगेन कसन एक पडलें थंयची कृष्ण आसा कसने देल नवें कृष्णाक भयभीत देल नवें हिगेले रूप पळोवन असल म्हणलें संदर्भ पळयताचे आनीची सर्व ही चोडवांक थंय आशिल्ले तसले गायचे बालान प्रोक्षण करून घेनो थंयचे गोमूत्र तांकां प्रोक्षण करून घराचे भायर सर्व ही एक गोमयाच्यान सारेताके ताजे नंतर आपणाले गोपिका स्त्री प्रितीन कृष्णाक रक्षणा कवच दिल तसले यशोधा कडेन व्हरून घेवन पावयताके कृष्णाले माया सदृश दिल तसले रोधनेक यशोधा पुनः स्तन्यपान करून घेवन ताका लालन की पालन करच्याक प्रारंभ करता तद्निमित्तान मथुरा पट्टणांतू विशेष रितीन गोकुलाक आशिल्ले तसले पुतनीले देह पळोवन सर्व आश्चर्यचकित जाताची वासुदेव हो महाज्ञानी तो सांगिल्ले तशीची देल्ले म्हणत तसले संदर्भ सर्व सांगताची तदनंतर तेगेले देह छिद्र छिद्र करून घेवन लाकूड घालून तेगेले देहाक अग्निस्पर्श करताचे थंय गंधाचे सुवासन आयले हे पुतनी म्हणत तसले स्वरूपाचे ताटकी म्हणत तसले अंशभूत जाले तसले राक्षसी उर्वशीले आवेशा निमित्त आयले उर्वशीक तुम्भुरू आनीची म्हणले गंधर्वाले संग केल्ले निमित्तानं तिका राक्षस देह प्राप्ती देव तसले संदर्भ कुबेराले शापा निमित्त दिले ताटकी सुदाची प्रभू रामचंद्राले दिव्य आयुधाच्यान प्रथम मृत्यू देवच्याक पावले आनी कृष्णावतारांतू बाल्यावतारांतूची ताटकीले अंशभूत आशिल्ले तसले पुतनीले संहार करच्याक परमात्मुची येवचो पडलो तद्निमित्तान तांगेले मोक्ष पावले म्हळ्यार संदर्भ हांगा कळटा कृष्ण परमात्माक कितले रितीन द्वेष भावनेन तिणें स्तन्यपान केलो जाल्यार सुद्दाची उर्वशीक विशेष रितीन स्वर्ग प्राप्त मेळ्ळी तद्निमित्तान पुतनीक मोक्ष दिले तसले संदर्भ हे भागवतांत येता कितले सुद्दाची राक्षसी मनोभावना ना राक्षसी जाल्यार सुद्दाची परमात्माक दिव्य परमात्माक स्तन्यपान करता तसले सदवकाशू तिका आयलो तद्निमित्तान स्वतः परमात्मा कितले रितीन सद्गती मेळका ना शापावतारान मुक्ती करका म्हणत तसले संदर्भ सर्व ही परमात्मा गोत आसा म्हणत तसले संदर्भ आमकां कळटा गोकुलांतू परमात्माले दिने दिने विशेष अनुग्रहीत जावंक परमात्माले लालन पालन सर्व ही घडत आसा जाल्यार सुद्दाची परमात्माले कसले एक दिव्य वर्तन आमकां कळना मस्त रितीन कंसाले अत्यंत आप्त दिले तसलो तृणावर्ताक दैत्याक धाण दिता हे कृष्णाक संहार करका गोकुलांतू अत्यंत रोधनीय दिले तसले परिस्थिती घडका म्हणत तसले संदर्भ दिता जाल्यार बीची कृष्णान तृणावर्ताक संहार करता शकटासुराक विशेष रितीन ध्वंस करता हे सर्व ही लालन पालन दत्ताची कृष्णाले माया सदृश घटनावळे सर्व ही घडता असल एक संदर्भारी कालक्रमेण अंतू कृष्ण बलरामो होड देता वताची ते संदर्भारी कृष्णाले एक कीटळे मस्त रितीन देता संदर्भारी सर्व गोपिका स्त्री परमात्माक बदल चिंतन करत उरताच परमात्माले दिव्य गुणगान करताच परमात्माने नित्य ही एक लोणी गावचे तसले संदर्भ सुद्दाची चिंतन करता के
एक संदर्भारे परमात्माले उपटळ मस्तदेल निमित्तानं यशोदाले गोचुंगेनो विनंती करता की आनीची तुगेलो चरडो आपणाले घरान तू एकलो येना बरोबर तगेले सहपाठी सह मित्रवंदाक घेवन आमगेले घरांत आशिल्ले तसले सर्व ही लोणी की तूप की ना क्षीर की सर्व ही घेवन वता आनी खावन सर्व ही नष्ट करून दवरता तदनिमित्तान आमकां ऑपरच्याक सुद्दाची लोणी मेळना म्हणून सांगून सांगता के यशोदान एक दिवस 2 दिवस पळयले आपणाले घरांत आशिल्ले तसलें लोणी खायना दूध पिना लोकाल घराच व्यामोह कसं हे कृष्णाक म्हळ्ळें तसलें दुख्खीत पावत के आनीची हाका कर का कसने तरेन एक वाट म्हणून सांगून यशोदा चिंतन करता आनीची कृष्णान वच्चे समयाचे वाट राखत पळयत उरता कृष्णान यशोदाक दिसनाशीची भायर वचपाक प्रयत्न करता त्या संदर्भारी मागशीच्यान येवंगेनो कृष्णाक घट्टी जावंगेनो अप मारतके यशोदा आनी हांव तुका खंय वचाक सोडना म्हूण सांगके कृष्णो आवसुलें भक्ती प्रेम परवश जालें तसलें बंधनाच्यान मुक्त घेवच्या वरकीची मन करना के कित्याक म्हळ्यार अत्यंत प्रितीन आपणाक प्रेमान तिणें वात्सल्य भरीत ममकारान आपणाक आलिंगन केल्लें आसा कसन एक मात्र सुख पळयाच आमी आमगेल्या चरडाक आलिंगन करता जाल्यार कशे रितीन एक अत्यंत प्रेम परवश जावंगन करता की तशीच यशोधेन कृष्णाक आलिंगन केलें आनी सांगता उरलें कृष्णा तुवें खंय वच्चा ना आजी तुवें आपणाले घरांत तूं उरका म्हूण सांगून बंधन करता कृष्ण आयकना आपणाले सहपाठी आपणाले खेळचे कितें वाट राखता जाचे आनी आपूण वचका तुवें खेळच्या वच्चे न्हय तुवें गोपिका स्त्री घरा कडेन वचून लोणी चोरच्या वच्चे तुगेलें हेची काम म्हूण सांगून अत्यंत कशे रितीन प्रेम वात्सल्यान आलिंगन करून घेतली की तत्क्षणाच्यान यशोदाची ताका बंधन मुक्त करून घेवन थंय आशिल्लें तसलें एक राज्य सोदून कृष्णाक वरलाक बांदच्याक वतकें कृष्ण म्हणटा कसल्या कामा म्हाका बांद नाका सोडा आपूण वचका खेळच्याक म्हूण सांगून वतके जाल्यारीची यशोदा अत्यंत दुख्ख भरीत जावंक न्हू बांदच्याक तिका मन ना के जाल्यारीची ते गोपिका स्त्रीन परत परत घरा बागलान तूं येवन सांगिल्ले नंतर कृष्णाले उपटळ चड जालें हाका बंधन करना तर जाल्यार विंगड उपाय ना म्हूण सांगून बांदच्याक वतके कृष्णाक जाल्यारीची कृष्णाक बंधन करता जाल्यार एक क्षणान तो कृष्णाले वाट पळयताची चिंताक्रांत जाता के वेळ जालो कृष्णान येवचें कृष्ण कसले आयिल्लो ना म्हूण सांगून कंप्लेंट घेवन आयिल्लेची हे गोपिका स्त्री कृष्ण आमगे घरा येवंक येनो लोणी काण व्हरता म्हणून येनो जाल्यार पळयाची मनांत तांगेले भावन कशें आशिल्लें की म्हळ्यार आजी आमी घरा कडेन ताक घांटून लोणी कोन्न दवरलें ते सर्व ही कृष्णाक अर्पण करचें कितें तरी कृष्ण आमगेल्या घरांत येता आनी हे स्विकार करता अत्यंत मधुर भरीत क्षण तांणी मनांत कल्पन करून घेत आशिल्ली की आनी कृष्णान आमगेल्या घरांत येवका नित्य ही परमात्माले चरणार विंद आमगेले घरांत तूं तागेले पावलो पडका तदनिमित्तान कृष्णान नर्तन करून घेनो आपणाले सहपाठी बशी खेळ करून घेनो ते दूद घेवका आस्वाद करका तागेले उच्चिष्ट आमी स्विकार करका म्हूण सांगून दैवांश संभूत जालें तसलें गोपिका स्त्री सर्व ही मनान चिंतन करता आशिल्ली जाल्यार परस्परान कसं चिंतन करून घेता आशिल्ली म्हळ्यार कृष्णान पळयनाशिल्ले तसले जाग्यार आमगेले वस्तू दवरका कृष्णान आज आमगे घरा येवच्या ना मस्त रितीन तो त्रास दिता आमकां आस्वाद करच्या उरना म्हणटा तसले वृत्तांत तांणी परस्परान सांगता आशिल्लें जाल्यार प्रत्येक लोकाले गोपिका स्त्री मनान तो कृष्णान प्रतिनित्य आमगेल्या घरा येवका आमी घांटून दवरिल्ले तसले मथन कोरून दवरिल्ले तसले लोणी आस्वाद करका ते नवनीत कृष्णान नवनीतान सेवन करका ते उच्चिष्ट आमी सेवन करून आमगेले जन्माचे पावित्रीकरण करका म्हणटा तसले एकमेव उद्देश्य ते गोपिका स्त्री कडेन आशिल्लें कशी उरो यशोदा स्त्रीन तांणी सांगिल्ले उतराक कृष्णाक बंधन करका म्हणून सांगून एक राज्य हाडता पळयात कसन एक प्रसंग कितलो सान कृष्ण ताका कितलो राज्य जावका पडटलें म्हणून यशोदा स्त्री बंधन करच्याक वता कृष्णाक बंधन करच्याक गेल्यार राज्य पावना राज्य सान देता 5 वर्षाचे सान चरडाक इतलो व्हड राज्य पावना हांवें म्हणटा तसले वृत्तांत यशोदा अत्यंत चिंताक्रांत जाता उरो कशी उरो हाका सोडचें ना म्हणलें उद्देश्यान गोपिका स्त्री आपणाले आजूबाजू घराक आशिल्ले लोकाले की सांगता राज्य घेवन येच आनी कृष्णाक बंधन करका तुमगेल्या घरा कडेन येवन तो त्रास दिता अशें म्हण संदर्भार आमी ताका बंधन केल्यान मात्र तो तुमगे घराक येनाची म्हूण सांगता हांनी उद्युक्त रितीन मनान तो खिन्नता पावता कृष्णान बंधन केल्यार आमगे घरा कडेन येवची कशी ताणें लोणी खावची कशी तागेलें नर्तन पळोवच्याक मेळना तागेलें आस्वादन आमकां पळोवच्याक मेळना
तागेले परम पावित्र चरण आमगेले घरान तूं स्पर्श करच्याक मेळना म्हण तसले खिन्नता भावनेन मन नाशिल तसले मनानं राज्यो हाणगेन दिता के यशोदाक आनीची घे तुगेले राज्यो कृष्णाक तुगेले बांद म्हणून सांगून अत्यंत गांभीर्यान सांगता के पळयाच मनांत कसन एक भावना दाखूच कसल भावना पळयाच आम्ही मनांत एक भावना चिंतन करताची जाल्यार लाकूचे भावना वेगळे उरता जाल्यारीची गोपिका स्त्रीले भावना आनी आमगेले भावनेक मस्त रितीन व्यत्यास आसा पळयाच कसन एक भावना तीत जावंक न्हू यशोदा मन नाशिल तसले मनान कृष्णाक बंधन करच्याक वता पळया देवा सुद्दाचे ते पावना म्हणचे कारण यशोदालेच यशोदाक कसं नाही कृष्णाक बंधन करच्याक मन ना ताजे निमित्तान कृष्ण बांदून घेवच्याक पळयना त्याची जी आम्ही मनांतरीन पूजा अर्चना परमात्माले सेवन तरीन केल्यार परमात्मा नित्यही अनुग्रह करतके आम्ही मन नाशिल तसले मनान आडंबिक ढांबिकतनान परमात्माले पूजा सेवना करच्याक सेवा तत्पर जाल्यार देव सुद्दाची घेना म्हण तसले वृत्तांत यशोदाले एक कृष्णाक बंधन करचे गेले तसले वृत्तांत प्रत्येक क्षणारी प्रत्येक संदर्भारी दोन दोन अंगुल तो राज्यो बंधना कमी पडतके कितलेची आयकून कृष्णाकची मस्त दुःख देलके आनीची कसले आमा तुवें आपणाक बांदूंक घे म्हूण सांगता नवे सर्व ही गोकुल वासीन आशिल्ले तसले सर्व ही राज्य हाणगेन तूं आपणाक बांदता आसा कसलेक आपणाक मृत्यूंत घाल तुवें तूं आपणेन आशिल्ले तसले तुका सुख तुका पळोवच्याक जायना वे म्हण तसले रोधना तीत जावंक न्हू कृष्ण सांगतके तुका इतले नवे हांव बांदूंक घेवका नवे सोड तूं हांव बांदूंक घेता म्हूण सांगतके तेन्ना कृष्ण स्वता आपणाले पोटाक आवयन अत्यंत प्रितीन दिल तसले पयलेच्योची राज्यो बांदूंक घेतके तद्निमित्तान संस्कृतान सांगता जी यस्य दामः उदरः अस्ति इति दामोदरके कोणाल पोटाक दाम म्हळ्यार राज्यो कोणाल पोटाक यशोदाल निमित्त बांदिल की तोचीची दामोदर जावंक न्हू नामांकीत जालो तद्निमित्तान ते सर्व ही परमात्माले दिव्य चिंतन तांणी सर्व ही करत गेले तद्निमित्तान अत्यंत परमात्माले वैशिष्ट्य पळोवंक न्हू यशोदा सुद्दाची आश्चर्यचकित घडलें तद्निमित्तान तेगेले घरा कडेन आशिल्ले तसले वृक्षाक नलकूबर शापा निमित्त देलील तसले दृश्टांतांतू तांणी परमात्माले निमित्तान ते वृक्षाच्यान भायर येवन अत्यंत परमात्माक नलकुबरानीची मणिग्रीव हे कुबेराले चोरडू आशिल्ले तांगेले शाप वृत्तांत म्हळ्यार एक संदर्भारी तांणी गंगा तीरांतू विशेष आम्ही गंधर्व म्हणत असले मोहित जावंक न्हू स्त्री बरोबर वस्त्रहीन जावंक न्हू जलक्रीडा करत आशिल्ले तद्निमित्तान नारदाले प्रवेश थंय घडले निमित्तान अत्यंत लज्जाहीन जावंक न्हू तांणी शाप दिता म्हणले भयेन सर्व ही तांगेले वस्त्र धांपून घेतले जाल्यार मधांत जावंक न्हू अत्यंत मद्यपान केलेल्या निमित्तान नलकुबर आनी मणिग्रीव तांणी वस्त्रहीन जावंक न्हूची नारदाले समोर राबले तद्निमित्तान नारदाले शापू तांकां प्राप्त जालो तद्निमित्तान तांणी पुनः पश्चातापान तांणी विचारलें तद्निमित्तान तुमी 100 वर्ष पासून वृक्ष जावंक न्हू जन्माक येयाची तुमगेले शाप विमोचन करचे कितें तरी परमात्मो प्रादुर्भाव देता तद्निमित्तान तुमकां सर्व ही बऱ्यापण घडतले म्हणत तसले वृत्तांत नारद तांकां सांगता पळयात 100 वर्सां पयलींची कृष्णावतार घडता म्हणत तसले संदर्भ नारदाक गोत आशिल्ले हे सर्व ही वृत्तांत परमात्माले माया सदृश निमित्तान घडच्याक पाविल आसा तद्निमित्तान आवसून बांदिल तसले राज्यू समेत ते कसन एक वस्तू आशिल्ल्यो वरलाक म्हणटा आमी ते घेवन ते दोनूय रुखाचे मध्यंतर कृष्ण येता तद्निमित्तान थंय ते कृष्णाक बांदिल तसले वरलो सिरकून पडता तद्निमित्तान ते वृक्षाक छेदन देवच्याक प्रारंभीत जाता तद्निमित्तान ते वृक्ष शाप निमित्तान आशिल्ले तसले नलकुबर आनी मणिग्रीव शाप विमोचन घेवन परमात्माले दिव्य अनुग्रहाक नतमस्तक देवंक न्हू तांगेले लोकाक वताके पळयाच परमात्माले कारुण्य कसने इतले सान चरडाल निमित्त तांकां मोक्ष म्हळ्यार असंबद्ध म्हणून लेखच्या पुरो जाल्यार परमात्माले लिलाची हक्का सर्व ही कारणीभूत जाता आसा तद्निमित्तान पळयाच विना वातं विना वर्षं विद्युत प्रपतनं विना विना हस्ती कृतं दोषं केनौमो पतितौ ध्रुवौ के पावस नाशीची वार नाशीची पावस येना हस्ती नेनाशीची
वृक्षाचे संहार करच्याक जायना म्हणून घेणो सर्व ही संसान चोरडो व उलोवंक तशिले तसले एक संदर्भ रे हे सान चरडाक वरलाक बांदिल निमित्तान हागिल निमित्तानाचे हे अत्यंत घोर दष्ट पुष्ट आशिल्ले तसले वृक्ष संहार दत्त म्हणारे कुशालिवे म्हण तसले सर्व ही वृत्तांत आश्चर्यचकित जावंक घेणो चिंतन करता की कोणाकाचे असाध्य जाले तसले वृत्तांत पळोवच्याक मेळटा जाल्यारीचे कृष्णो अत्यंत गोपिका स्त्रीन आपणाले बापूस जाले तसलो नंद गोपाच्यान विशेष संतोष घेवन भक्ती परवश जावंक घेणो तांकां आनंद करत आशिल्लो तदनंतर गोकुलाच्यान बृंदावनाक वच्चाक सर्व ही निश्चय केले हे सर्व ही रोमकूप परमात्मान सृष्टी केले तसले चरडो वासरू समेत सर्व गोपालकाक आपत्तू करचे कितें राहिले तद्निमित्तान परमात्मान कशे रितीन तांगेले सर्व ही रक्षण केले वृत्तांत आमी पळयल्ले आसा तद्निमित्तान नंदगोपाक अत्यंत भयभीत जाता दिवसा दिवसा कृष्णाले चरित्र वर्णना कसं म्हणून गोतना जाल्यार कंसान धांडील तसले आनी वापस वत्सासुरा धांडिता गायच्या रुपारी वासरा रुपारी कृष्णाक गाय म्हळ्यार अत्यंत प्रिती तद्निमित्तान तूं वत्सासुरा गायचे एक चरडा रुपार वचून कृष्णाक संहार कर म्हणून सांगता हे सर्व ही परमात्माले कशे रितीन दत्त की म्हळ्यार राक्षसा म्हळ्यार सुद्दां संदर्भारी एक वत्सासुराक धोर घेनो कृष्णान कशे रितीन गुंडांगेन उडयले तसले वृत्तांत आमकां हे कृष्णावतारांत मेळटा कृष्ण बलरामो विशेष रितीन यमुना नदी तीरारी आपणाले गोट्यान आशिल्ले तसले सर्व ही गोरवांक विशेष रितीन चर्चा गेले तेन्ना बकासुरो येवंक घेनो कशे रितीन कृष्णाक नाश करच्याक येता जाल्यार बकासुराक सुद्दांची कृष्णान कशे रितीन वध केले म्हळ्यार तसले संदर्भ आमकां मेळटा हे सर्व ही कृष्णान बलरामाले अत्यंत संदर्भ आमी पळयले तदनंतर धेनुकासूर येता धेनुकासूर अत्यंत क्रूर येता मस्त रितीन धेनुकासुराल सुद्दांची संहारो परमात्मो करता तद्निमित्तान परमात्माले हे सर्व ही अत्यंत परम पावित्र जाले तसले वंशावतारांतू सर्व ही परमात्माले लीला विनोदमय जाता त्याची संदर्भारी गरडाले भयाच्यान वासस्थान रमणद्वीपाकाक वचूंक घेनो हांग येवंक घेनो आशिल्ले तसले हे सर्व ही वृत्तांत आमकां कळून येता यमुना तीराचेरी काळिंगाक कृष्णान कशे रितीन एक विषप्राशन हे यमुना तीरान दत्ता संदर्भारी कृष्णान काळिंग मर्दन सर्पाक कशे रितीन मर्दन केलें सर्व ब्रह्मादी देवते सुद्दांची कृष्णाक विशेष रितीन पुष्प नतमस्तक करून घेवन कृष्णाले पुष्पवृष्टी केले तसले संदर्भ आमकां मेळटा असले कृष्णाले भक्ती चरित्र आमी नित्य ही पठण करता के कृष्णाले चरित्र केन्नाची विसरच्याक जायना के कृष्णाले लीलामय जीवनाची अत्यंत विचित्र देवन आसल्यार सुद्दांची हे सत्य के सर्व ही परमात्माले नित्य नियामक माया रुपारी सर्व ही घडत आसा तद्निमित्तान परमात्माले गतानुगती लोको न लोको परमार्थिकः सेतौ सैत्तिकलिंगेन नष्टं मे ताम्रभाजनं के कशे रितीन सर्व ही गोपालक इंद्रदेवालयागे विनंती करून आमकां तुवें वृश्टी कर का धनधान्य शिक्षाक मेळच्याक तुवेची कारणीभूत जाता आसा तुगेले यज्ञ आमी करत आसाची जाल्यारीची सर्व ही तुवें आमकां आपणे वैरी उरो आमगेले वैरी तुवें कोपारिश्ट जाल्ले आसा हे सर्व ही तुवें रक्षण कर का म्हूण सांगून सांगता के जाल्यारीची परमात्मा सांगता गोवर्धन पर्वताचे धारण केले तेन्ना इंद्रान वृश्टी करून घेवन हे गोकुलाच वासीक वृंदावन वासीक त्रास करचे संदर्भारी कशे रितीन तांकां रक्षण करून घेवन हे गोवर्धन पर्वताचे धारण करून घेवन इंद्रान माया जालार केलेले तसले वृश्टीक परमात्मान रक्षणा कशे रितीन केलेले हे सर्व ही आमी पळयले आसा कृष्णान आपणाले सान बोटाच्यान ते अखंड गोवर्धन पर्वताचे धारण करून घेवन गोकुलवासीक रक्षण केलेले सर्व ही वृत्तांत सर्व लोकांक आश्चर्यचकित जाल्ले आसा नंदगोपो एकादशी व्रत करून घेवन पारण करका म्हूण सांगून यमुना नदीक स्नानाक गेल्लो पयलींचे स्नान करच्या वच्चना म्हळ्यार तसले संदर्भारी असुरकाल म्हूण सांगून राखत उरता त्याची संदर्भारी वरुण देवालो दूत ताका व्हरून घेवन वरुण लोकांत दवरता
हे सर्वही गोपालक कृष्ण परमात्माकडे सांगच्या निमित्तानं कृष्णो स्वतः वरुण लोका वचनो वरुणाल बशीचे तक्का युद्ध कोरगेनो तक्का विशेष परमात्माले पादस्पर्श तेगे वरुण लोकाल निमित्तानं तक्का परमात्मुची हो आईलसा आपणायलो हो दूतो तुगेले बापसूक अपहरण केले असा तक्का घेऊन वच्चकी तरी आपण आईलसा म्हणत असेल वृत्तांत दृष्टांत कोरगेनो परमात्माक विशेष रीतीनं अतिथी सत्कार कोरगेनो नंदगोपराक अतिथी सत्कार कोरगेनो तगेले पुनः लोकाक धांडील तसले वृत्तांत सर्वही कळता खंचे यमुना लोकाचे अत्यंत दृश्यमय संदर्भो आमका विशेष रीतीन दिसता कृष्णाले विरह वेदना आमका मस्त रीतीन दिसता हे गोपिका श्री सर्वही परमात्माले आलिंगन करका नित्य ही पूजा भक्ती करका म्हणत असले संदर्भारी विशेष रीतीनं नतमस्तक देऊन त्यांनी गोपी गीता रचन करताची परमात्माले नित्यही अनुसंधान करका म्हणून सांगून चिंतन करताची असले नित्यही परमात्माले दिव्य चिंतन मनन त्यांनी करचे संदर्भारी धर्मसंस्थानाचे एक स्थापने की तरीची परमात्माले प्रादुर्भाव दिलेले असा म्हणत असले वृत्तांत सांगता तद्निमित्तानं सर्व ही जलक्रीडा करताचे परमात्माले गोपिका स्त्रीचे विशेष आलिंगन करताचे परमात्मोचे आमका सर्वांतर्यामी म्हणत असले वृत्तांत चिंतन करताचे मथुरा पట్టणाक कंसो लेखता हे देवकी गर्भान दिल तसले चरडो स्त्री संतान नाही तो चल्लो संतान म्हणून लेखता तद्निमित्तानं मध्यरात्रीक सर्व ही गोकुला वचोंगेनो कश रीतीनं वसुदेवानं कृष्ण बलरामाले दिल तसले वृत्तांत सर्व ही दैत्याचन कळता आणि सर्व दैत्याक सांगून धाडता कृष्ण बलरामाक संहार करका तद्निमित्तानं आपण एक सुखांतीना म्हणत असले वृत्तांत नारदा निमित्त ताका कळता केशी म्हणले दैत्यालवशी संहार करच्याक गोकुलाक धांडिता कृष्ण बलरामाक कृष्णानं पहिलेचे चाणूर मुष्टिक म्हणत असले मल्ल युद्ध घेवचे संदर्भारी कुवलया पीडा म्हणत असले नामांकित दिल तसले 10,000 वर्ष अत्यंत गांभीर्यानं जीवन केलं तसले गजेंद्रावशी युद्ध करच्याक धांडिता ते सर्वही लीला जाल जाऊन गेनो तांका संहार करताची असल तसले परमात्माले दिव्य रूप लावण्य मस्त असा कंसो पुनः अक्रूराक धांडिता आणि तुवे नंदगोकुलाल घरावचनू कृष्ण बलरामाक तुवे घेऊन येऊ का त्यांनी वसुदेवाले चरडूव आणि आपणाले मृत्यू त्यांनी असाचे तद्निमित्तान तुवे तांका धांडिव का म्हणत असले वृत्तांत तांका सांगता उग्रसेनाक संहार करून सर्व राज्याचे संहार करच की तरी जरासंधाक आपणाले गुरु तद्निमित्तानं आपणाले सर्व ही स्नेहिता निमित्त आपण कृष्णाले वध करचाक प्रयत्नशील देता म्हणत असले वृत्तांत कळता कंसाले आज्ञे घेऊन घोड्या रूपाचो केशी म्हणत असले दैत्यो गोकुलाक येता सर्व ही गोपालक पळोवन गेनो भयभीत जाऊन गेनो धांवच्या प्रयत्न करताचे दलेरीचे केशी म्हणत असलो हो राक्षसो दैत्यो कृष्णाक संहार करचा येईल तर संदर्भारी परमात्माले हात लागूनच तेगेले सर्व ही दांत झोडून पडता के असले परमात्माले हाताचे कितले सांचरडो आणि कितले होड दैत्याक संहार करचे म्हणणारे कसं एक असामान्य विषय के पळे तसले एक परमात्माले दिव्य हातानिमित्त तेगेले श्वासो हृदयाघात जाऊन गेनो आपणाले देह छिद्र छिद्र जाऊन गेन मत के कृष्णाले निमित्तानं प्राणत्याग करत के ताण प्राणत्याग केल्यानंतर कृष्णान केलेले तसले पुण्यतम कार्याक सर्व देवानुदेवते पुष्पवृष्टी करून गेनो कृष्णाक अत्यंत परमात्माले स्तोत्र करून गेनो थंच्यान भाय सरता के मस्त रीतीनं मायावेश जल तसलं कृष्णाले असामान्य विषय पावता देरसुद्धाचे सर्व हे प्रातस्नान करून गेनो अक्रूरो बलरामाक कृष्णाक घेऊन रथारूढ जाऊन गेनो गोपालाक करता कंसाले आस्थाना कापेता दलेरीचे गोपिका स्त्रीक सर्व गोपालकाक कृष्णाक सोडून उरचा देना के अक्रूर आपोच्या कायल्या के दलेरीचे कृष्णाक सोडून गेनो एक क्षण गोकुलवासी उरचा प्रयत्न करना के दले सुद्धाचे सर्व ही रथ खंय पसून दिसत के रथ गमनपर्यंतम कृष्णाले रथो खंय पसून दिसत की तितले पसून विरह वेदनेन कृष्णाक सोडून उरचा देना कृष्णाले नित्य लीला मोहन दर्शन उर लीला विनोद उर कृष्णाले आलिंगन उर कृष्णाले एक प्रवृत्ती आमका सोडून उरचा देना म्हणत असले मोहित जाऊन गेनो कृष्णाले रथा पसून गेनो
तांणी पळयता उरले कशें एक विवाह कोरून दिले नंतर चेडूं आपणाले आवसूल घर सोडून गेलो घोवाघर वच्चाक तक्षणाच्यान चिंताक्रांत जावंक गेलो कशे रितीन रोधन करतकी तसली रोधना कृष्णाक सोडून घेवन उरच्याक भक्ती परवश जाले तसले सर्व ही गोपालक गोपिका स्त्री सर्व ही पक्षी पशु पक्षी सर्व ही परमात्माले रथा फाटी फाटी येवचे लागले की कृष्ण सांगता अक्रूराक तूं रथो वेगान धांवडय नाता जाल्यार हें आमकां लोक सोडण्याची भक्ती परवश जावंक आपूण तांगेले आसा आपणे सुद्दाचे अत्यंत मोहित जावंक जाता आसा आपणाक कृष्णाले लिला विनोद पळोवच्याक जेतना म्हूण सांगिल्लें तसलें वृत्तांत तांणी सांगताच जाल्यार सुद्दाचे रथ यमुना बदेल राबोवन कृष्णाक बलरामाक यमुनाचे न्हंयचे उदक पिवन नित्य माध्यान्नीक स्नान करून घेवन संध्यावंदन करून घेवन पुनः रथा कडेन पळयल्यार कृष्ण बलरामो यमुनेन तो बुडत उरताके शेषरूपी परमात्माक नित्य ही मंत्रसिद्धीच्यान अक्रूर विशेष रितीन स्नान करून घेवन पळयता जाल्यार शेषरूपी परमात्मो नित्य ही परमात्माले कृष्णाले सेवन करच्याक सेवा तत्पर मनोभावनेन राबून आसके सर्व ही हे परमात्माले निदिल तसले अवतारारे नित्य ही स्तोत्र करता साके पळयाच कसन एक रूप लावण्य अक्रूराक दृष्टांत दत्के जाल्यार सुद्दाचे भयभीतान अक्रूर आपणाले माध्यान्नीक करून घेवन रथाक येवन पावता सर्व ही आकाशांत वतस की अक्रूराक कल्पनातीत जावंक घेवन आश्चर्यचकित जाताच की उदकांत देतस की समुद्रांत देतस की नातर जाल्यार हें भुमींत देतस की हें सर्व ही आश्चर्याच्यान बहुबेग जावंक घेवन रथाचे प्रयाण करता बलरामा निमित्त गोपिका स्त्री निमित्त अत्यंत रोधनीय जाले तसले परिस्थिती कृष्ण बलरामाक सोडून उरच्याक जायना सर्व ही आमकां केलेले आसा म्हणटा तसले वृत्तांत करता सर्व ही वैभवान चलका तर जाल्यार कंसाले आश्रमांत तो आश्रयांत पावता आसतनाक येवचे संदर्भारी कृष्णाल कितें तरेचे विशेष रितीन वस्त्र वैडूर्य सर्व ही घाल्ले आसा जाल्यार अक्रूराक विचारता हे वनांत तूं संचार करता जाल्यार कसन एक वस्त्र धारण करता राजा वस्त्र धारण करता की कसन एक वस्त्र धारण करता असल तसले वस्त्र सर्व ही पळयता कृष्ण बलरामो सुधाम म्हणटा तसले मालाकार दिले तसले अंगडीक वताची सुदामाले भक्ती निमित्त पुष्पमाला दिवंक घेवन सत्कार करता कृष्णाक विशेष रितीन क्षौर करता म्हूण सांगून करता यद्यपि नेह ना किंचन पळया श्रुतीन सांगताच परमात्मा कसनेक भेदभाव उरनाके केस म्हणटा तसले भेद उरनाके परमात्माले दिव्य ज्ञानानंद देल तसले केश राशीक क्षौर करता म्हळ्यार कसं एक पुण्यप्रद चिंतन के पळयच सर्व ही परमात्माले सृष्टी निमित्तान सर्व ही केस कपचे तसले नटनातीत जावंक परमात्मान चिंतन केलें नित्य ही वैकुंठवासी जाले तसले परमात्माक सेवेक येता असेल तसले सर्व ही अभिष्ट तांकां अनुग्रहीत करतके परमात्मान मुखार वतची थंय एक गंधाचे पात्र घेवंक घेवन कुबजे म्हणटा तसले एक स्त्री परमात्माले राबून राबेल के पिंगला म्हणटा तसले तिगेले पूर्वजन्मान तूं पिंगला म्हणटा तसले वेश्या स्त्री जावंक नाशिल्लें तिगेले फाटीन तो 3 भाग जावंक घेवन अत्यंत रोधनीय वेदनातीत जावंक घेवन ती गूढ घालून घेवन चमकत आशिल्ली के स्वता कृष्णान तिका पळोवंक घेवन रथ राबून आनीची तूं कोण कसल्या बदलाक हांगा आयलें तुगेले वृत्तांत कसने आनीची तुगेले आयदनांत आशिल्ले तसले गंध आपणाक दितवे म्हणटा तसले संदर्भ कृष्णाक तिगेल्या विचारके तेन्नाच्यानाचे आमी कृष्णाक गंध लावचे तसले परमात्माक गंध लावचे तसले अभ्यास जाले तुमकां दिसया पुरो कृष्णाक कसले एक गंध प्रेम म्हणून घेवन पळयाच कुबजा म्हणटा तसले स्त्रीन अत्यंत परम पावित्र्य रितीन आपणेले परमात्माक दिवका म्हणटा तसले हाडील तसले गंध परमात्मान नित्य ही लावन घेतले के तद्निमित्तान ताण दिली तसले गंध लावंक घेवन तिका दिले के ते गंध दिली तक्षणाची कुबजा स्त्री मागतके आपणाक तुवें योग्य दिले तसले फल दिवका म्हणून सांगून संकल्प करतके तद्निमित्तान परमात्माले दिव्य चरणारविंदाक नतमस्तक जावंक घेवन भिन्न करतके तद्निमित्तान परमात्मा तिगेले फाटी परसून तिका विशेष रितीन तिगेले तोंड आपूण घेवन वयर उकळतके तद्निमित्तान परमात्मान एक दिव्य हाताचे आलिंगन तिका दिले निमित्तान
कसन तिके एक वेदना आशिल की ते वेदना मुक्त जावंग नो सुंदर स्त्री रूपारी ती प्रवर्ती देतात के तद्निमित्तानं परमात्माक ती आपणाला घराक आपण तुक सोणगेन उर्चाक जायना म्हणत असले विरह वेदने परमात्मो का ती करतगे तद्निमित्तानं परमात्मो आपणाले कार्याक विलंब देता परस्थळाक आईल तसले व्यक्तिक तुवे खर्च संदर्भ नाही म्हणत असले संदर्भ सांगून परमात्मा तिका धाण दितगे तसल निमित्तानं हे परमात्माले दिव्य लावण्य आम्ही आयच्या दिवसाक आस्वाद केल्ले आसा फाल्याच दिवसांतू कृष्णानं कंसाले राज्य पाविल्यानंतर कसन देता वृत्तांत ते सर्वही आम्ही फाल्या दिवसाक चिंतन करूया आजपासून कृष्णाले बाल्यावतारांतू विशेष रीतीनं परमात्माले दिव्य चिंतन गुणगान यथोचित रीतीनं आम्ही केलेले आसा तद्निमित्तानं आमकां परमात्मो विशेष रीतीनं हे कृष्णाले आकर्षित भावना आमकां सोडून उरच्याक जायना ताजे कितें आमगेले शास्त्रकार म्हणटात की म्हळ्यार मुकुंद भक्ती गुरुभक्ती जायई म्हणून सांगताच हे दशमस्कंदान तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक केले तसले परमात्माले दिव्य चिंतन आसा तद्निमित्तानं तेगेले भक्तांक उद्धार केले तसले परमात्माले चिंतन आसा असले परमात्माले चिंतन आम्ही गुरु म्हणत असले व्यक्ती निमित्तानं ऐकल निमित्तानं प्रथम जावंगेनो देवूची आमकां अनुग्रह करता म्हणत असले वृत्तांत आमकां येता हे परमात्माले भागवताचे कीर्तना परीक्षित राजाचे विशेष रितीमेत कश रितीनं पटा बूक लागता की तद्निमित्तर कसं एक खावच्या खावका म्हणत असले वृत्तांत ते बुकेक आमकां दिसता की तशीची मरणकालाचे संदर्भारी परीक्षित राजानं आपणाले पुण्यतम कालो घडून घेवका म्हणत असले संदर्भारे हे बूक म्हणत असले भागवताचे आस्वाद करून घेनो तेगेले जीवनाचे त्रशा ताणें मुक्त करून घेतले तसले वृत्तांत देता कृष्णानं बंधनांतू स्वतः अवतार घेवन आपण भवबंधैक मोचक म्हणून सांगून कृष्णानं अवतार घेवनूची आमकां दाखयले आसा असले वसुदेवाले देवकीले सर्वही बंधन मुक्त जावंक घेनो परमात्माले दिव्य दर्शन दिले तसले भवबंध उद्धार करचे कितें परमात्माले अनुग्रह आमकां आसा म्हणत तसले वृत्तांत कृष्णावतारांत कळटा कृष्णानं वसुदेवाले संदर्भारी यमुनाचे प्रवाहा वेगारे सुदाची ते प्रवाहाक वसुदेव भयभीत देलके दलेरीचे भयभीत देल कोण की म्हळ्यार यमुना भयभीत देलके कसले की म्हळ्यार साक्षात परमात्माले प्रादुर्भाव आपणाले नदी तीराच्यान वता सांभळ नंतर आपणाले प्रवाह कशी कमी करून परमात्माक वाट सोडून दिवचे म्हणून सांगून आलोचनेन तो यमुना नदी पळके असले एक संदर्भ परमात्मानं विशाल दिले तसले तेगेले कटी प्रमाणाचे संदर्भार सुद्दाची हे संसार म्हणत तसले सागरांत कटी पासून तुमकां समुद्रांत आयल तसले बंधन आयल्यार बीचे आपणाले चरण कमलाचे आश्रित जया तुमगेले संसार म्हणत तसले सर्व ही तापत्रयाच्यान मुक्ती देवच्याक आपण अनुग्रहीत करता म्हणत तसले संदर्भ आमकां लक्षाक येता हे कंसाले बंधनाच्यान वसुदेवाल निमित्त नंदगोपाले घरांत बसून कंसान कसनेची तापत्रे दिवचे असल्यार बीची संरक्षणा रितीनं संरक्षण केले तसले संदर्भ आमकां लक्षाक येता कृष्णाल्यानी यशोधेले विशेष रितीनं दुर्गावताराच्या निमित्तानं कशे रितीनं परमात्माले द्योतक जावंक आमकां अनुग्रहीत केले तसले संदर्भ येता परमात्मानं रामावतारांत तो संहार केले तसलो ताटकीची कृष्णावतारांत तो प्रथम जावंक संहार केले तसलो पुतनी हे सर्व ही विशेष म्हणत तसले वृत्तांत आमकां लक्षाक येता कृष्ण नवनीत प्रिय अत्यंत मनोहर दिले तसले वायुदेवाले अभिमानी दिले तसलो कृष्ण स्वतः आपणाले नवनीत चोर म्हणून सांगून दिसका म्हणून सांगितले तसले संदर्भ आमकां दृश्टांक येता असले कृष्ण विशेष रितीनं गोवर्धन आपणाले धारण करून घेवन गोब्राह्मण हितायचे कशे रितीन ताणें चिंतन केलें तसलें चिंतन आमकां येता गोपिका स्त्रीले विहारू तांणी कृष्णाक सोडून घेवन उरच्या देनाचे तसले वृत्तांत सर्व ही हांगा दृश्टांत येता फाल्या दिवसाक विशेष चिंतन करया तद्निमित्तानं आयचे विशेष रितीनं ज्ञानयज्ञ कार्य परमात्माले चरणारविंदांत भक्ती शुद्ध अंतःकरणपूर्वक अर्पण करून घेवन ताजीचे यथावत सार पुण्यप्रद आमगेले देहाक म्हणत असले विशेष शरीराक आशिल्ले तसले सर्व ही जाड्य निवृत्तीपूर्वक जावंक न्हू परमात्माले दिव्य अनुग्रहान कृपा कटाक्षान आमकां देव अनुग्रहीत करता आसतना म्हळ्यार संदर्भ चिंतन करून न्हू विशेष रितीन परमात्मान मार्कंडेय ऋषीक
अपमृत्यू बाधा जय करच कितरे सांगितलं तसले श्लोकाचे चिंतन करून घेणो आमका येऊच तसले मुकावैल दिवसांतू अपमृत्यू अपकंटकादी सर्व ही बाधा निवृत्ती जाऊन घेणो सुख समाधान मेळणो परमात्माला नित्य ही सेवा करत असले सुयोग मेळ का तर दिले रे परमात्माला दिली तसले स्तोत्र पठन श्रद्धेनं आम्ही चिंतन करूया नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनं प्रणतोस्मि ऋषिकेशं किं मे मृत्यु करिष्यते गोविन्दं पुण्डरीकाक्षम् अनन्तं मजमव्ययं केशवं च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते वासुदेवं जगद्योनिं भानुवर्णमतीन्द्रियं दामोदरं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते शङ्खचक्रधरं देवं छिन्नरूपिणमव्ययम् अधोक्षजं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते वराहं वामनं विष्णुं नारसिंहं जनार्दनं माधवं च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते पुरुषं पुष्करं पुण्यं क्षेमबीजं जगत्पतिं लोकनाथं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते भूतात्मानं महात्मानं जगद्योनिमयोनिजं विश्वरूपं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते सहस्रशिरसं देवं व्यक्ताव्यक्तसनातनं महायोगं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते हे सर्व ही परमात्माला दिव्य सांगितलं तसले स्तोत्राचे श्रवण आम्ही केले निमित्तानं आमगेले देहांत तसले सर्व ही बाधा निवृत्तीपूर्वक जाऊन घेणो आमगेले मुकावयले जीवनांतो येऊच तसले अपकंटक अपमृत्यू बाधा सर्व ही दूरीकृत जाऊन घेणो परमात्माले नित्य चरणारविंदाचे भक्ती करत असले सौभाग्य परमात्मा आमका सर्वांक घडोवन दिवो म्हणून सांगून प्रार्थना करताची आयचे अधिक मासाचे प्रयुक्तारे विशेष रीतीनं करचत असले ज्ञानयज्ञ कार्याक आयचे दिवसाचे मंगल घडोवन परमात्माला चरणारविंदांतो भक्तीनं अर्पण करता हजीना परमात्मा आमगेले भक्तीक ज्ञान वैराग्य दिवंग घेणो नित्य ही परमात्माला सेवना करत असले मनोभावो आमका दिवनो परमात्माला भक्ती जागृत रूपार करत असले ध्येयोद्देशो आमगेले सर्वांक मनावच तशी परमात्मा चिंतन करून दिवो म्हणून सांगून परमात्मा लागी अर्पण करता तत्स श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे